10वी मध्ये माझं लग्न झालं. मी लग्नाला तयार नव्हते. मी खूप रडायची. मला शिकायचं होतं. माझं डोक्यात एकच होतं की मला खूप सगळे पैसे कमवायचे आणि मला म्हणजे माझ्या मर्जीने आयुष्य जगता आलं. 3 लाख रुपयाची गाडी घेतली आणि त्याला खरेदीला 5,000 रुपये काहीतरी समजे लागत होते टॅक्स वगैरे त्यासाठी. नवऱ्याकडून उसने मागितले. नवरा दर महिन्याला मला आठवण करून द्यायचं, मी तुला 5,000 रुपये दिले. घरात पण क्रॅशेस सुरू झाले. घरातील वादविवाद वाढले. ह्या वादविवादात पर्याय नाही, कारण तर मी असं म्हणते की कर्ज झाल्यावरती कुत्र्याला किंमत मिळते, तुम्हाला किंमत करून दे. माझ्या व्यवसायाला माझ्या घरच्यांचा विरोध तो होताच. त्यासोबत आणखी एक गोष्ट अशी होती की त्यात मी राजकारणामध्ये होते, त्याच्यामुळे लग्नपत्रिका हे माझ्या नावाने यायची. मला खूप वेळेस त्यांनी बोलून दाखवलं की माझ्या मुलाची तुझ्यामुळे किंमत गेली, की म्हणजे माझ्या मुलाच्या नावासाठी लग्नपत्रिका घरात येत इथपर्यंत ते. आणि हे मानसिक ताण यायचं आहे सगळ्याच. बाकीच्यांनी कोणी सपोर्ट केला किंवा नाही केला, पण मिस्टरांनी केला. ते मला एकच गोष्ट म्हणाले, म्हणजे आश्चर्य आहे की इतकं त्यांच्यामध्ये बदल झाला होता की जो नवरा मला शिकू नको म्हणून सांगत होते, तेच मला माझ्या पडत्या काळामध्ये होईल काय असं म्हणून ते माझ्यासोबत होतं. खूप लहानपणी डिसाईड केलं होतं, अगदी खूप लहान होते मी. मला ते डिसाईड करायचं असतं किंवा काय. आजकाल खूप सगळे प्रोग्राम्स आले की तुम्ही मानसिकता बनवली पाहिजे व स्वप्न बघितले पाहिजेत आणि मग स्वप्न पूर्ण होतं. तसं काही नव्हतं. पण मी त्यावेळेस स्वप्न बघितलं की नाही, माझ्याकडे खूप सगळ्या गाड्या असतील आणि माझे वडील कधीही कोणाच्या गाडीवरती काम करणार नाही. सो नमस्कार, भारी लोक या आपल्या पॉडकास्टिंग चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. वेगवेगळ्या भारी लोकांना आपण आपल्या चॅनलवरती बोलवत असतो आणि भारी लोकांची संघर्ष यशोगाथा आपण तुमच्यासमोर मांडत असतो. भारी लोक का आपण ऐकली पाहिजेत, का पाहिली पाहिजेत? कारण वाल्या कोळ्याचा वाल्मिकी ऋषी झाला असं आपण ऐकलं. सो एक शब्द, एखाद्या व्यक्तीचं एक शब्द आपलं आयुष्य बदलू शकतो. आणि मला वाटतं की आयुष्य बदलवणारी अशी ही भारी व्यक्तिमत्व या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत मी घेऊन येतोय. आज आपल्याला असंच एक भारी व्यक्तिमत्व लाभलेलं आहे. असं भारी व्यक्तिमत्व अगदी जन्मापासून ते आतापर्यंत प्रचंड संघर्ष, प्रचंड आयुष्यामध्ये असणाऱ्या चढउतार आणि अशा चढउतारांमध्ये सुद्धा जे यशाचं शिखर त्यांनी प्राप्त केलं ते खरं तर त्यांना ते भारी बनवतं. सो चला तर आज आपण आपल्या या एपिसोडमध्ये स्वागत करूयात ॲडव्होकेट जया मोरे यांचं. स्वागत आहे तुमचं. सो जया मोरे या एक व्यावसायिक आहेत, ट्रान्सपोर्ट उद्योग करतात, त्याचबरोबर स्वतः त्या LLB झालेल्या आहेत. अजून भरपूर सारं एज्युकेशन त्यांचं सुरू आहे. लग्नाआधी आणि लग्नानंतर सुद्धा त्या शिकत राहिल्या आणि स्वतःला यशस्वी उद्योजिका बनवू शकल्या. चला तर अशा व्यक्तिमत्वाकडूनच आपण त्यांची ओळख जाणून घेऊयात आणि त्यांचा संपूर्ण संघर्ष यशोगाथेचा हा प्रवास आपण ऐकूयात. सो वेलकम जयाजी. नमस्कार. तर माझं नाव जया मोरे, मी वकील आहे, त्यासोबतच व्यवसाय देखील करते. 2 यूट्यूब चॅनल चालवते. एक आहे जया द ट्रेकर, कारण तर मला ट्रेक करण्याचा खूप छंद आहे. आणि दुसरं समाजाला काहीतरी द्यावं म्हणून तुकाराम महाराजांनी तुकाराम गाथा लिहिली, पण गाथेला ऐकायला कोणाकडेही वेळ नाही आहे. सो यासाठी अगदी शॉर्टमध्ये 2-3 मिनिटासाठीचा जे काही निरूपण आहे ते मी माझ्या संत तुकोबाची श्री या चॅनलमध्ये मी त्याचं निरूपण करते. त्यासोबतच माझं नवीन पुस्तक आत्ता लॉन्च होईल, जे पालकत्वावरती आहे. तर अनेक विषयांवरती मी अनेक वर्ष काम करत आलेली आहे. सामाजिक क्षेत्रांमध्ये कामं केली आहेत. आता सुद्धा राजकीय क्षेत्रामध्ये काम करते. काँग्रेस आयची पुणे जिल्हा लिगल सेलची मी अध्यक्ष आहे. खेड तालुका काँग्रेस आयचं मी आतापर्यंत अध्यक्ष म्हणून पद भूषवलेलं आहे. अनेक वर्षांपासून अनेक क्षेत्रांमध्ये कामं करताना मला खूप सगळे व्यावसायिक अनुभव आणि महिलांविषयीची माझी जी तळमळ होती, कारण तर खूप सगळ्या महिलांचा प्रॉब्लेम असं असतो की त्यांना काही आयुष्यामध्ये किंवा ते असं समजतात की लग्न झालं की माझं आयुष्य संपलं. तर त्याच्या पुढे यशस्वी होण्यासाठी काहीतरी करणं गरजेचं आहे, शिकणं गरजेचं आहे. मी फक्त LLB वरतीच थांबले नाही, त्याच्यानंतर मी MSW केलं, डिजिटल मार्केटिंग केलं आणि आता मी MBA करते. आणि माझ्या आयुष्यातलं माझं टार्गेट आहे की भारतातल्या सगळ्यात उच्च शिक्षित महिला मला व्हायचं आहे. त्यासाठी मी प्रयत्न करते आहे. खूप लोकांना असं वाटतं की फार मजेशीर आहे किंवा आज नाव आहे तर लोक ओळखतात, पण जिथनं मी सुरुवात केली, कारण तर 17व्या वर्षी ज्यावेळेस माझं लग्न झालं तिथपासून ते आजपर्यंत यशस्वी होण्यासाठी अनेक चढउतार मी पाहिले. यशस्वी झाल्यानंतर खूप लोक टाळ्या वाजवतात, खूप लोक सांगतात की तुम्ही असे, तुम्ही तसे,
पण ती जी सुरुवात असते किंवा नेहमी महिलांची लग्न होतात, आणि लग्न झालं की मग विषय संपतो, पुन्हा ती कुठल्याही करिअरकडे आयुष्यात झुकत नाही. सो माझा प्रवास करताना मी तशी बीड जिल्ह्यात आलेली आहे आणि माझे वडील लहानपणीपासून इथे होते, त्याच्यामुळे मी पुण्यात राहिले. पण मला माझ्या घराव्यतिरिक्त पुण्यात तसंही काही माहिती नव्हतं. 17 वर्षी लग्न झालं, मला 2 मुलं आहेत आता आणि मी आता एक उद्योजिका म्हणून काम करते. गुड. खऱ्या अर्थानं आज एक भारी व्यक्तिमत्व म्हणून आम्ही इन्व्हाइट केलंय, पण हे भारी व्यक्तिमत्व बनण्याच्या आधी, लग्नाच्या आधीचं जे काही बॅकग्राऊंड होतं, म्हणजे भारी बनण्यासाठीचा जो प्लॅटफॉर्म बरेच जणांना मिळत असतो, त्या तुमच्या प्लॅटफॉर्म बद्दल जाणून घ्यायचं आहे की लग्नाच्या आधीची वडिलांची परिस्थिती किंवा जे काही कौटुंबिक परिस्थिती होती, कदाचित त्यातली काही मुळं किंवा बीज ज्या आज भारी बनली, यासाठी थोडीशी जाणून घ्यायचं. सो बालपणाचा कालावधी कसा होता, काही संघर्ष किंवा काही अपॉर्च्युनिटीज, फॅसिलिटीज होत्या, याबद्दल जाणून घ्यायचं. खरं तर माझे आईवडील ऊसतोडी कामगार होते. माझा मोठा भाऊ त्याच्यानंतर 5 वर्षानंतर मी लहान. सो मी 7 महिन्याची असताना आई वडील पुण्याला आले. इथं आल्यानंतर वडील ड्रायव्हर होते आणि आई गृहिणी होती. तर असं काही बालपणामध्ये खूप पैसा किंवा काही असं पाहिलं नाही. म्हणजे आज जर सकाळी खाल्लं तर दुपारी काय, असा प्रश्नांमध्ये जगणारे आम्ही आहोत. म्हणजे इथपर्यंत की दुपारी डब्याला चटणी न्यायची, म्हणजे मी 10वी पर्यंतची टिफिन न्यायची, तर त्याच्यामध्ये चटणीच डब्याला असायची. तर गरिबीला कुणी जवळ करत नाही, तर माझ्यासोबत कधी कुणी टिफिन खाल्ला नाही, कारण तर माझ्या डब्यात आपण एकत्रित डबे खातो सगळेजण. सो मग माझ्यासोबत कुणी डबा खायचं नाही, तर मला खूप वाईट वाटायचं पहिलं. मग मी काय करायचे, शाळा इथे 1.5 किलोमीटर घरापासून असायची. मी चालत घरी जायची, घरी जेवण करायची आणि पुन्हा अर्धा तासाच्या सुट्टीमध्ये पुन्हा शाळेमध्ये यायची. परत ती हालाकीचीच होती. राहायला जेमतेम एक रूमचं घर होतं, जे माझं जसं वय वाढत गेलं तसं ते 2 रूमचं झालं. आणि आम्ही 3 भावंड, आई वडील असं. आणि वडील माझे खूप जास्त ड्रिंक करायचे, ड्रायव्हर होते, 8-8 दिवस ते घरीच नसायचे. आणि जेव्हाही ते घरी यायचे तर मी घरात खूप वाद बघितलेले, खूप भांडणं बघितलेली. आणि त्या मानसिकतेमध्ये म्हणजे आई वडिलांची भांडणं होत असतील तर मुलांवरती त्यांचा खूप जास्त इम्पॅक्ट असतो आणि माझ्यावरती तो असायचा. पण मुलीला अटॅचमेंट वडिलांशी जास्त असतं. सो माझ्या वडिलांशी अटॅचमेंट होती ज्यावेळेस मी लहान होतो. जसं जसं माझं वय वाढायला लागलं आणि मग त्यांच्यातली ती वृत्ती बघायला लागली, आईला मारताना, शिवीगाळ करताना, मग थोडंसं मी वडिलांपासून लांब गेले. पण मी ज्यावेळेस लहान होते, अगदी 4वी-5वी असेल, जेव्हापासूनच मला आठवतं, वडील ड्रायव्हर होते आणि ते घरी आले ना की सांगायचे की आज नाही का माझ्या मालकाने असं बोललं, माझ्या मालकाने तसं बोललं. आणि मग ते सारखे नवीन नवीन गाड्यांवरती नवीन नवीन मालकांकडे कामाला जायचे. सो खूप लहानपणी डिसाईड केलं होतं, अगदी खूप लहान होते मी, मला ते डिसाईड करायचं असतं किंवा काय. आजकाल खूप सगळे प्रोग्राम्स आले की तुम्ही मानसिकता बनवली पाहिजे, मग स्वप्न बघितले पाहिजेत आणि मग स्वप्न पूर्ण होतं. तसं काही नव्हतं. पण मी त्यावेळेस स्वप्न बघितलं की नाही, माझ्याकडे खूप सगळ्या गाड्या असतील आणि माझे वडील कधीही कुणाच्या गाडीवरती काम करणार. म्हणजे आज जे ट्रान्सपोर्ट उद्योग तुम्ही करताय, त्या उद्योजकतेचं बीज की त्या बालपणात पडते. म्हणजे वडील जे स्टोऱ्या सांगत होते किंवा रोज आल्यानंतर जी काही कहाणी सांगायचे आणि त्याच्यातनं ती गाड्यांबद्दलची असणारी उत्सुकता किंवा ड्रायव्हर लोक, ओव्हरऑल जी काही परिस्थिती आहे, तिथून आतमध्ये मनात खऱ्या अर्थानं ती उद्योजकतेची पालवी फुटली किंवा ती बीज रोवली गेली असं म्हणायला हरकत नाही. खऱ्या अर्थानं हा खूप, म्हणजे मला सगळ्या श्रोत्यांना पण एवढंच सांगायचं आहे की कशा पद्धतीनं आपण जेव्हा म्हणतो ना की पालकत्व किंवा पॅरेंटिंग, खऱ्या अर्थानं घरात होत असणाऱ्या चर्चा कशा पद्धतीनं रुजतात आणि पुढे जाऊन ते कशा पद्धतीनं फुलतात, त्याचं हे उत्कृष्ट उदाहरण आहे असं मला वाटतं. खूप छान. कंटिन्यू. तर मग तिथे ते ठरवलं. 10वी पर्यंतचं शिक्षण म्हणजे वडील, मग आय थिंक मी 6वीला असेल त्यावेळेसपासून वडील म्हणजे घर सोडून गेले. म्हणजे त्यांना देवदेव करायचं होतं असं म्हणाले, कारण तर ते देवदेव करायचं म्हणतात. मी जी परिस्थिती पाहिली, समाजही असंच मानतो की ते देवदेव करत होते. आम्ही जी परिस्थिती, त्यांना जबाबदारी घ्यायची नव्हती आणि मग ती जबाबदारी माझ्या आईने आणि मोठ्या भावाने आणि 2 वेळचं खाणं पिणं आमचं त्यांनी पाहिलं. मग माझा भाऊ आय थिंक 8वीत होता ज्यावेळेस तो टेलरिंग काम शिकायला लागला आणि तेव्हापासून त्यांनी घराची रिस्पॉन्सिबिलिटी घेतली. आणि मग तो करत होता, मग आईने इस्त्रीचा धंदा सुरू केला. काय करणार ना, कारण तिचंही शिक्षण नव्हतं. मग
तर दुसरीकडे कुठं एकतर ती कामगार म्हणून कुठंतरी म्हणजे हमाल म्हणून जाऊ शकत होती, विटा वगैरे उचलायला, सिमेंट उचलायला, किंवा मग ती काहीतरी. मग मोठा भाऊ म्हटला की तुला इस्त्री शिकवतो. मग तो इस्त्री शिकवायचा आणि इस्त्री शिकून तिने इस्त्रीचा धंदा तो तिने टाकला. त्याच्यानंतर मला ते म्हणजे एका माणसाकडे आमचे पैसे राहिले होते आणि त्याने काय आमचे पैसे दिलेच. सो त्याच्या घरी एक मशीन होती टेलरिंगची. सो त्याने ते म्हटलं की ही मशीन तुम्ही घेऊन जा, आणि ती होती पिकोफॉलची. मग दादानी मला पिकोफॉल, मी अगदी 6वीत असेल तेव्हापासून मी पिकोफॉल वगैरे करते. मग घराला आधार किंवा कमीत कमी स्वतःचा खर्च तरी मी स्वतः उचलावा यासाठी मी सगळ्यात पहिलं जर काय सुरू केलं असेल तर मी ट्युशन्स घ्यायला सुरुवात केली. अगदी काही 60-70 रुपये म्हणजे टाकात खूप, म्हणजे 91-92ची म्हणजे 97-98ची गोष्ट असेल. 97-98च्या काळामध्ये अगदी 10 रुपये असायचे ट्युशन्स. पण ते माझा खर्च भागवण्यासाठी खूप होते. सो पिकोफॉल करायची मी. मोठ्या भावाला म्हणजे दादा टेलरिंग काम करायचा, सो चिरवा मारणं असतं पॅन्टला, म्हणजे टेलर ग्रुप असते करणं माहिती आहे, किंवा शिलाई करणं किंवा पॉकेटिंगला इस्त्री मारणं, ही अशी कामं आम्ही लहानपणीपासूनच करायला लागलो. मग समाजात म्हणजे सन्मान नव्हता अजिबात, म्हणजे गरिबीचा वास असतो असं म्हणतात. समाजात अजिबातच लोकांनी आम्हाला कधी इज्जत दिली. तेव्हाच लहानपणी ठरवलं होतं इतके कमवायचे की बस, लोकांनी सन्मानाने घरी बोलवलं पाहिजे, त्यांनी आमच्याशी नीट वागलं पाहिजे. म्हणजे अति काही अपेक्षा नव्हती. त्यावेळेस एकच अपेक्षा होती की एखादा कार्यक्रम असेल ना कोणाच्या घरी तर त्यांनी मला बोलवावं. लोक बोलवायचे नाहीत ना, परिस्थिती खराब होती आणि प्रश्न असायचा गिफ्ट काय न्यावं. अगदी 2 रुपयाचा बिस्किट पुडा, म्हणजे पार्लेजी त्या काळामध्ये 2 रुपयाला मिळायचा, तोही नसायचा, तो पैसे नसायचेच. सो कोणी बोलवायचंच नाही. मला असं वाटायचं की अरे पार्टी किती लोक छान वाढदिवस वगैरे सेलिब्रेट करतात, म्हणजे ती एक उत्सुकता नेहमी असायची. पण ती परिस्थिती नव्हती, जेमतेमच परिस्थिती असायची. सो आईने आणि भावाने खरं तर तेच माझा मोठा भाऊ माझा पालक म्हणूनच मी त्याला स्वीकारले. पण वडिलाच्या जागेवरती तोच आहे. कारण तर मी अगदी 7-8-10 वर्षाची असेल तेव्हापासून त्यानेच मला सांभाळलं. बारक्या भावाला नाही मला. सो तो वडीलच आहे माझा. सो आकाश सरांना सगळेच ओळखतात आणि जितका आदर मला त्याच्याविषयी, कारण तर कुणी कोणाची इतकी रिस्पॉन्सिबिलिटी घेत नाही. आणि माझ्या आयुष्यभर म्हणजे आजपर्यंत देखील तो माझ्या वडिलांसारखी काळजी घेतो. सो माझं फार प्रेम आहे त्याच्यावरती. आणि मला इथे अजून 2 प्रश्न विचारायचे. म्हणजे फाटकी परिस्थिती आपण म्हणतो तसं बालपण सगळं फाटकं होतं, सगळ्या बाजूने संकट होती, घरात असणारं वडिलांचं किंवा होणारे ते वादविवाद किंवा ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये नॉर्मली, आता मीही खेडेगावाकडे वाटेल, नॉर्मली काय असतं घरातली जेव्हा परिस्थिती अशी फाटकी असते त्यावेळेला घरातल्या व्यक्तींनी शिक्षण घेणं ही फार मोठी गोष्ट असते. त्या काळात सुद्धा तुम्ही शिकत राहिलात किंवा शिक्षण घेत राहिलात, इव्हन ट्युशन घेतल्या, हे कसं शक्य झालं? याच्या पाठीमाग शिक्षण करावं, शाळेत जावं यासाठी कोणी प्रेरणा दिली आणि ती कशी मिळाली? खरं तर शिक्षणाची प्रेरणा माझ्या आई वडिलांनी शाळेत घातलं होतं. पण मे बी माझं शिक्षण झालं नसतं 8वीच्या नंतरच. कारण तर फ्री शिक्षणचे असतं ते 7वी पर्यंतच असतं. त्याच्यानंतर माध्यमिक विद्यालयाला जरी कमी पैसे लागत असले तरी पैसे लागतात. तर त्यावेळेस असं वाटायला लागलं, ज्यावेळेस मी 7वीत होते त्यावेळेस मला असं वाटायला लागलं की आपलं शिक्षण थांबू शकतं. मग काय केलं पाहिजे, तर मग कमवलं पाहिजे. हा किडा त्याच वयामध्ये पडला की जर शाळेमध्ये मॅक्सिमम काय असायचं तर पुस्तकांचा खर्च असायचा आणि बॅग वगैरे तर तसलं काही नाटक नव्हतंच. त्यांना येऊन जाऊन पुस्तकांचा खर्च असायचा आणि फीच्या नावावरती एक्झाम फी असायची किंवा इतरत्र, म्हणजे अगदी खूप म्हणजे 500-600 रुपये वार्षिक खर्च असेल. पण ते 500-600 रुपये घालायला आईकडे खरंच नव्हतं आणि वडील पैसे देतच नसायचे किंवा दिले तरी ते आमच्या पोटा पाण्यापुरतेच असायचे. मग ते त्याच वेळेस मनामध्ये इतकं रुजलं होतं की जर आपण काम नाही केलं त्या काळामध्ये तर आपल्याला पैसे मिळणार नाहीत, आपलं शिक्षण बंद होऊ शकतं. म्हणून हे ट्युशन्स किंवा पिकोफॉल, म्हणजे मी अगदी प्रामाणिकपणे सांगते आईच्या गल्ल्यातले खूप पैसे चोरले. कारण तर पेन असायचा, मग पेन मिळायचं नाही ना, किंवा पेन्सिल घ्यायची आहे, इरेझर घ्यायचं मिळायचं नाही, कारण परिस्थितीच नव्हती. मग आईचा एक गल्ला असायचा, तिने अगदी लपवून पोटमाळ्यावरती ठेवलेला असायचा. मी मात्र कशावरती चढून तिथपर्यंत पोहोचायची, ते पैसे काढायची आणि ते पैसे मी शिक्षणासाठी वापरायचे. पण पर्याय नव्हता आणि मग तो माझा लोड त्यांना कधी मिळाला नाही आणि मी कधीच हट्ट केला, म्हणजे मला बॅग पाहिजे, मला कपडे पाहिजे असं मी कधीच केलं. कारण तर मला भीती असायची, मी जर असं काही मागितलं तर माझं शिक्षण बंद करू शकतो.
म्हणजे खऱ्या अर्थानं शिकायचं आहे की आतमधून तयारी होती किंवा तळमळ होती. नॉर्मली काय होता, जो काळ होता या काळात बरेचदा आजच्या विद्यार्थ्यांना कसं वाटत असतं की नको शाळा नको, म्हणजे सगळेच जण शाळेला जातात तसं नसायचं, शाळा अवॉइड करायला. का तर शाळेत गेल्यानंतर माझ्याकडे काहीतरी कमी आहे, शिक्षक मानतील किंवा मला शाळेत येत नाहीये, मला हे जमत नाही, असा कुठेतरी ग्रह व्हायचा आणि त्यामुळे बरेचदा लोक शाळा चुकवायचा प्रयत्न करतात. पण त्या काळात तुम्ही शाळा चुकवण्याऐवजी ती शाळा पुढे कंटिन्यू राहावी म्हणून स्वतः वेगवेगळ्या गोष्टी करून ती कंटिन्यू केली. खूप छान. म्हणजे खऱ्या अर्थानं भारीपण काय येतं, मला असं वाटतं की भारीपण येण्यामागची कारणं आपण जाणतो. सो एखादे व्यक्तिमत्व असंच भारी नाही बनत आहे, परिस्थिती नसताना सुद्धा मला शिकायचं आहे आणि त्यासाठी असणारा तो संघर्ष माणसाला या उंचीवरती घेऊन जात असतो. खूप छान. आता इथून पुढचं आपल्याला म्हणजे बॅकग्राऊंड थोडंसं जाणून घेणं खूप महत्वाचं होतं. कारण बरेचदा असं म्हटलं जातं की यश निर्माण करत असताना प्रत्येकाला प्लॅटफॉर्म येतो आणि मगच व्यक्ती यशस्वी होतो. तर खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर बॅकग्राऊंड खूपच असा अंधारात होता. याच्यामध्ये अजून काही पाळेमुळं किंवा अजून काही रूट्स बीज रुजलेली मला जाणवतात. जसं की पैसे, एवढं दारिद्र्य होतं, एवढे सगळे प्रॉब्लेम्स होते आणि त्यामुळे तेव्हा जे निर्णय तुम्ही घेतलात की मला खऱ्या अर्थानं हे जे दारिद्र्य आहे ते संपवायचं, मला पैशाचा भरपूर कमवायचे, म्हणजे प्रॉब्लेम्सला अपॉर्च्युनिटी समजली, प्रॉब्लेम्सला अपॉर्च्युनिटी म्हणून घेतलं. मला वाटतं की हा खूप मोठा पॉइंट आहे. प्रॉब्लेम्सला जर का आपण अपॉर्च्युनिटी म्हणून जर ठरवलं, घेतलं आणि तो प्रॉब्लेम किल करण्यासाठी म्हणून जर का प्रयत्न चालू केले तर मला वाटतं की एक भारी व्यक्तिमत्व घडू शकतं. सो तुमच्या आयुष्यात सुद्धा असंच तो प्रॉब्लेम्स तुम्ही अपॉर्च्युनिटी म्हणून घेतला आणि संघर्ष करायला सुरुवात केली. सो त्यानंतर तुमचं लग्न केव्हा झालं आणि लग्नानंतरची परिस्थिती काय याबद्दल थोडंसं जाणून घ्यायचं. अगदीच 10वी माझं लग्न ठरलं. 10th होते. ठरलं म्हणजे ओव्हरऑल म्हणजे बोलणी वगैरे. मी लग्नाला तयार नव्हते. मी खूप रडायची, कारण मला शिकायचं होतं. माझं डोक्यात एकच होतं की मला खूप सगळे पैसे कमवायचे आणि मला म्हणजे माझ्या मर्जीने आयुष्य जगता आलं पाहिजे. म्हणजे मला कुणाच्या बर्डन खाली नाही जगायचं. अगदी खूप लहानपणापासून, कारण तर आईला मार खाताना ज्यावेळेस मी पाहायची ना त्यावेळेस नेहमी हा निगेटिव्ह थॉट माझ्या मनात यायचा, उद्या मी हे सहन करायचं का. आणि मग हा विचार मनात आला की उत्तर असायचं की नाही, मला हे सगळं नाही सहन करायचं, मी नाही करत. मग मला लग्न ही गोष्टच नको वाटायची. मला असं वाटायचं की मी स्वतःच्या पायावरती उभी राहावी आणि जेव्हा मी स्वतःच्या पायावरती उभी राहील त्यावेळेस मग मला स्वतःच्या मर्जीने जगता येईल. मग त्यावेळेस काय होत होतं, त्या काळामध्ये असं होतं की पोलीस भरती व्हावं, करिअर गाईडलाईन असं काही प्रकार नव्हतंच ना, कोण आम्हाला सांगणार की काय करायचं आणि काय नाही करायचं. मग मला पोलीस भरती व्हायचं होतं आणि एकदा प्रयत्न केला, म्हटलं घरातून पळून जायचं. पण हे माहिती नव्हतं की 10वीच्या पोरीला कोण पोलीस भरती करून घेईल, 18 तर तिचं पूर्ण पाहिजे, एवढी अक्कल कोणाकडे. पण विचार काय त्याला, म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला उडायचं असतं ना त्यावेळेस तुमचे वय बी म्हणजे अगदी शुल्लक असतात सगळ्या गोष्टी, काही ना काहीतरी करायचं असतं. मग आमच्या शेजारी एक काकू होत्या, काकी म्हणायचो आम्ही, वारल्या तर खूप वर्ष झाली. त्या मला म्हटलं जरा लहान आहेस तू, पळून जाऊन कुठं जाशील. आणि म्हटलं काकी पळून जाणार आहे मी आणि पोलीस भरती होणार आहे. मग त्यावेळेस त्यांनी सांगितलं बाळा पळून जरी गेलीस तर तुला कोणी पोलीस भरती करून घेणार नाही, तुला 18 वर्ष पूर्ण लागतील. मग मला ते 18 पर्यंत स्वतःचं आयुष्य ढकलायचं होतं आणि मग मला पोलीस भरती व्हायचं होतं. पण बॅड लक झाला आणि आय थिंक 17व्या वर्षी माझं लग्न ठरलं. लग्न झाल्यावरती हुंडा प्रथा, कारण तर वडील जागेवरती नव्हते. मग जो काही हुंडा ठरला होता ते द्यायला पैसे नव्हते, त्यासाठी जे स्ट्रगल होतं ते भयानक होतं. तर दुसरी गोष्ट काय असतं माहिती का, की मुलींना पण कडवट पद्धतीने वापरलं जातं. म्हणजे माझ्या आईने लग्न झाल्यानंतर म्हणजे लग्नाच्या अगोदर आय थिंक 8 दिवस तिने मला एक गोष्ट सांगितली, मेलीस तरी चालेल पण पुन्हा माघारी यायचं नाही. म्हणजे तुझं काही असेल सासरी जे काही घडेल तुझ्यासोबत ते आम्हाला काही घरी सांगायचं. म्हणजे एक दिल त्या दिवशी मेल, हा संस्कार तिने माझ्यावरती रुजवला. आणि माझं लग्न झाल्यावरती पण बऱ्याचशा घटना अशा घडल्या. मला थोडंसं थांबवायचं इथे. हा जो महत्वाचा पॉइंट मला वाटतं की पूर्वीच्या काळी आई वडील पालक लग्नानंतर मुलीला सर्वसाधारण सांगायचे की तू दिल्या घरी आता तू तिकडेच, म्हणजे दिली म्हणजे मेली. मला वाटतं की त्यामुळे त्या स्त्रीचं, जी मुलगी लग्न करून नवऱ्याच्या घरी जाते
तिचे परतीचे दोर कापून टाकले जायचे आणि त्यामुळे तिला करो या मरो अशी परिस्थिती कदाचित निर्माण होत असावी आणि त्यामुळे तिला काही ना काहीतरी करण्यासाठी म्हणजे धडपडावं लागत असावं किंवा उभारले जात असावं. आत्ताच्या परिस्थितीला मी घेऊन सांगतो की आता बरेचदा काय होतं की आता काय होतंय की मुलगी जस्ट लग्न होऊन गेली की लगेच कॉलिंग चालू होतं, कनेक्शन तसेच राहतात किंवा त्या मुलीला सांगितलं जातं उलट की बाबा बघ तुला जमतंय का, नाहीतर आम्ही आहोत. म्हणजे याच्यामुळे काही फरक आताच्या पिढीमध्ये काही नाही, म्हणजे त्याचा अतिरेक नाही व्हावा, पण खरं तर जी जुनी पद्धत होती ती चुकीची होती. काय असतं माहितीये का, नवीन ठिकाणी ज्यावेळेस एखादी मुलगी जाते तर तिथे काय काय प्रॉब्लेम्स येतात तिला, त्या घराशी म्हणजे पुरुष बदलत नाही. लग्न झाल्यावरती पुरुष बदलत, त्याचं राहणीमान बदलतं का, त्याच्या कपड्याचा सेन्स बदलतो का, त्याचं काही बदलत नाही. तो 8 वाजता उठत असेल तो 8 वाजता उठू शकतो, त्याला 12 वाजता जेवायला लागत असेल तो 12 वाजता जेवू शकतो, किंवा त्याला जेव्हा भूक लागेल तेव्हा तो जेवण घेऊन खाऊ शकतो, त्याला अधिकार असतात. मुलीचं अचानकच सगळं काही बदलतं. म्हणजे पाया जोडवी येतात, हातात बांगड्या येतात, वेणी व्यवस्थित घालावी लागते, साडी घालावी लागते, डोक्यावरती पदर घ्यावा लागतो. आणि हे सगळं नाही केलं तुम्ही तुझ्या आई वडिलांनी तुला काय संस्कार घातले, म्हणजे टॉर्चर केलं जातं. बरं, नवीन घरामध्ये गेल्यानंतर तुम्ही परतीचे दोर कापता, म्हणता की दिल्या घरी सुखी राहा म्हणणं एक वेगळी प्रथा आहे. दिलीस आणि मेलीस. हा, मग जर तिथं टॉर्चर झालं, तिचा मानसिक छळ झाला, शारीरिक छळ झाला, तर मग तिने काय करायचं, आत्महत्येचं प्रमाण किंवा हुंडाबळी वगैरे हे कशामुळे वाढले, ते याच्यामुळेच वाढतात ना. कारण तर मग नाही का सासरच्या मंडळींना असं वाटतं की तिच्याकडे कुठलाही राईट नाही, तिच्याकडे कुठलाही अधिकार नाही, आणि मग फार कुचंबना होते. म्हणजे पंची होती है बेटिया लेकिन उनके पर नहीं होते, मायका भी होता है ससुराल भी होता है लेकिन बेटी का घर नहीं. आणि मग मुलीला घरच नसेल म्हणजे सासरी तिला खरंच स्वीकारलं जात नाही, म्हणजे भांडण झालं, सपोज घरामध्ये भांडण झालं तर चालती हो, माझ्या घरातलं तू चालती हो, म्हणजे घर कोणाचं, त्यांचं. माहेरी गेली तर तू पाहुणी आलीस, पाहुणी होऊन राहा आणि तुझ्या घरी चालती हो. धरणं तिचं सासर असतं, धरणं तिचं माहेर असतं. मग नाही का कशासाठी स्ट्रगल करतो, हा खूप महत्वाचा प्रश्न. अगदी तुम्ही म्हणसाल की नाही मागच्या काही काळामधल्या परिस्थिती वेगळी होती, नाही अजिबात काही परिस्थिती वेगळी होती. पहिली तीच परिस्थिती होती. तुम्ही म्हणता महिलांना कायदेशीर अधिकार मिळालेले आहेत, काही अधिकार वगैरे नाही. जर सेपरेशनचा विषय आला तर नवरा नाही का स्वतःची नोकरी सोडायला तयार असतो, पण तिला पैसे द्यायला तयार नसतो. ही सध्याची परिस्थिती आहे. किंवा मग एक सपोज एकटाच मुलगा आहे आणि त्याच्या नावावरती सगळी प्रॉपर्टी आहे, बहीण काय हक्क बिक्क मागणार नसते. पण जर सेपरेशनचा विषय आला आणि तिने त्याच्यावरती हक्क दाखवायचा म्हटलं तर बहीण उद्भवते, सगळे नातेवाईक येतात, वेगवेगळं व्यवस्थित कसं त्याची प्रॉपर्टी कमी करता येते, कशी तिला कमीत कमी प्रॉपर्टी मिळेल याचा 100% प्रयत्न केला. याला तुम्ही नकारूच शकत. बरोबर. आणि मग काय की हे जे टॉर्चर होतं, आर्थिक टॉर्चर करतात महिलांना, फिजिकल टॉर्चर होते ती, सेक्शुअल टॉर्चर होते ती, काय प्रॉब्लेम नसतात. म्हणजे तिथं गेल्यानंतर अगदी सकाळी 5 वाजता उठलंच पाहिजे. तो नाही सर बोलतो, मला 7 वाजता उठायची सवय आहे, माझ्या आई वडिलांनी मला 7 एकाच दिवसात माझं आयुष्य कसं काही तुम्ही चेंज करू शकता. मला साडी घालायची कशी ते माहिती नाही, आणि तुमची अपेक्षा आहे की मी डोक्यावरती पदर घ्यावा, कसं एका रात्रीत कसं चेंज होईल. किंवा मला भूक लागली मला जेवायचं, पण नवरा जेवायच्या अगोदर तू जेवलीस म्हणजे तुला संस्कारच नाहीये. आता हे सगळं जे काही होतं म्हणजे तुम्ही जर असं म्हणत असाल की नाही हे पहिलं होतं आता असं नाही, आजही तीच परिस्थिती आहे. नवऱ्याच्या अगोदर बायकोने जेवलं की आजही कुरकुर करणारे सासू सासरे आहेत, आणि ते तुम्ही नकारू शकत नाही. त्याच्यामुळे महिलांचे मुलींचे परतीचे दोर कापणं फार चुकीचं आहे. हा खूप लहान सहान गोष्टींमध्ये तुम्ही फार इंटरफेअर नाही केला पाहिजे. मी याही मताशी सहमत आहे की खूप जास्त इंटरफेअर मध्ये लहान लहान गोष्टी आहेत, उगीच तू सासूच ऐकू नकोस, तू हेच करू नकोस, तू तेच करू नकोस, तू अशीच, हे अगदी चुकीचं आहे. पण तिचे परतीचे दोर तुम्ही कापले नाही पाहिजे. जर तुम्ही तिचे परतीचे दोर कापले तर तिला आत्महत्या करणं, पळून जाणं किंवा काहीतरी चुकीचा निर्णय घेणं याच्याशिवाय पर्याय शिल्लक ठेवत. त्याचमुळे पूर्वीच्या काळी होणाऱ्या त्या आत्महत्या किंवा हे सगळे होत असावे, म्हणजे या गोष्टींमुळे ते प्रमाण जास्त होतं, जे की आजकालच्या
पिढीमध्ये हे खूप कमी झालेलं आपल्याला बघायला, म्हणजे परिस्थिती नाही बदललेली, स्त्री थोडक्यात बदलली, स्वतःला तिनं बदललं म्हणून ही परिस्थिती बदलली असं म्हणावं लागेल. पण जुने ज्या रूढी परंपरा होत्या त्या अजूनही तशाच आहेत. असं भारतामध्ये पितृसत्ता आहे. भारतामध्ये पितृसत्ता आहे. पुरुष म्हणे ती पूर्व दिशा असते. आता घरात राहणारी स्त्री आणि बाहेर पडलेली स्त्री, दोन स्त्री असतात, दोन्ही तितकंच स्ट्रगल. घरात असली तरी तिला धुणं भांडी स्वयंपाक चुकत नाही. बाहेर जायला लागेल, काम करायला लागेल तर कदाचित धुणं भांड्याला बाई येते, पण स्वयंपाक मात्र तिला करावा. अगदी बरोबर आहे. पण मला इथे काही प्रश्न विचारायचा आहे की लग्नानंतरचं आयुष्य इतरांचं बदलतं तसं तुमचंही बदललं. संघर्ष होता, पतीचे दर ऑलरेडी कापलेले होते. मग या परिस्थितीत 10वीचं एज्युकेशन घेऊन लग्न झालं, पण त्यानंतर LLB पर्यंतचा हा प्रवास, मग तो कसा साध्य झाला? नेमकं ती ताकद कुठून मिळाली आणि कशी मिळाली? खरं तर 10वी झाली माझी, लग्न झालं. आणि लग्न झालं की माझी परतीचे म्हणजे ज्या दिवशी माझं लग्न झालं त्याच्यानंतर मी माझ्या आई वडिलांना 7 महिन्यानंतर पाहिलं. म्हणजे परिस्थिती हालाकीची होते, वडील विचित्र होते, भावाचं लग्न झालेलं होतं आणि खूप कॉम्प्लिकेटेड होतं. म्हणजे अगदी दादाने परिस्थिती नसताना मग त्याने म्हटलं की माझी चेन मोडतो, पण तिला तरी 8 दिवस आणव, लोक नावं ठेवतील आता, इतके दिवस ती तिकडे आहे. सो 7 महिन्यानंतर मी तोंड पाहिलं होतं. त्याच्यानंतर 1-1.5 वर्षानंतर हट्ट केला नवऱ्याकडे की मला शिकायचं आणि मी 12thला ऍडमिशन घेतलं. नवऱ्याशी हट्ट केला, भांडण झालं, काय काय झालं. आणि या परिस्थितीत सासू सासरे ते सीन मध्ये नव्हतेच. या सीन मध्ये माझे वडील आले आणि माझ्या वडिलांनी नाही का अगदी विचित्रपणे माझ्या नवऱ्याला एक गोष्ट सांगितली, जर माझी पोरगी पळून गेली तर त्याला आम्ही जबाबदार नाही. आता नवीन माझं लग्न झालेलं होतं, आमच्यातली विश्वासार्हता वाढायला वेळ लागला कुठल्याही नवीन नात्यामध्ये. आणि वडील तसं म्हटल्यावरती नवऱ्याने ऍडमिशन कॅन्सल केलं आणि माझ्या शिक्षणाचा पट्ट्याबोळ. त्याच्यानंतर मुलगी झाली, मुलगा झाला, शिकायचं होतं. पण इथं मी महत्वाचं एक सांगते की शिक्षण म्हणजे फक्त पुस्तकातलं ज्ञान नसतं. मग आता शिक्षण म्हणजे काय, तर मुलगी झाल्यानंतर मी मेहंदी शिकायला लागली, शिक्षण आहे. मी रांगोळी काढायला, स्किल एज्युकेशन म्हणतो आपण, म्हणजे रांगोळ्या काढायला शिकायला लागले. मग मी सॉफ्टवेअर शिकले, मी मायक्रॉनच्या नॉटचे झुले बनवायला शिकले. म्हणजे जे काही शिकता आलं, जे काही आपण शालेय शिक्षण म्हणतो त्याच्या व्यतिरिक्त जे काही शिकतो, मी शिक्षण कधीही सोडलं नाही. मला ऑडियन्सला, आपल्या श्रोत्यांना सगळ्यांना एवढंच सांगायचं आहे की भारी पण काय येतं ह्याची एक नॉट, एक गाठ आज आपण ऐकतोय की शिक्षण, शालेय शिक्षण मिळालं नाही म्हणून थांबले नाही, तर काय केलं, तर जे काही स्किल एज्युकेशन घेता येते ते स्किल एज्युकेशन, म्हणजे अपोज होता, सासू-सासऱ्यांकडचा अपोज होता किंवा वडिलांनी नवऱ्याला ज्या गोष्टी सांगितलेल्या होत्या त्या गोष्टीतनं अपोज होता, स्वतः नवऱ्याचा अपोज होता, तरी सुद्धा अपोज असताना काय केलं, स्वतःला प्रूव्ह करायचं, मला शिकायचं आहे ना, मी शिकणार. सो भारी पण जे येते एखाद्या व्यक्तीला त्याच्या अट्ठासामुळे येतं. मला वाटतं की हा खूप महत्वाचा पॉईंट तुम्ही सांगितला की तुमच्यातला तो जो अट्ठास आहे शिकण्यासंदर्भातचा असेल, स्किल एज्युकेशन बद्दलचा असेल, तो जिवंत असला पाहिजे तरच यश प्राप्त होतं असं मला वाटतं. सो तुम्ही तो जिवंत ठेवला, तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी शिकत राहिलात पुढे. अगदीच. मग त्याच्यानंतर मी पार्लरचा कोर्स केला. म्हणजे मी काही शिकले नसेल आणि मला काही येत नसेल असं तुम्ही म्हणू शकत नाही. मी काही जे मिळेल मला शिकायला ते मी सगळं शिकले माझ्या आयुष्यात. आणि मग नाही का एकदा असंच मैत्रिणीसोबत बोलताना तिला म्हटलं की मला शिकावंसं वाटतं. आणि मग ती मला म्हणाली की म्हणजे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामध्ये तू ऍडमिशन घे, तर तिथं काही रोज वगैरे कॉलेजला जावं लागत नाही आणि मग तू ऍडमिशन घेशील तर तुला शिकता येईल. मग ही गोष्ट मी नवऱ्याच्या कानावरती घातली की मला शिकायचं. नवरा काही तयार होईल, नवऱ्याला चोरून, म्हणजे एक प्री एक्झाम असते त्याची. म्हणजे तुम्ही 7वीला जरी असाल तरी तुम्ही 12वी म्हणजे डायरेक्ट ग्रॅज्युएशनला ऍडमिशन घेऊ शकता 7वीच्या नंतर. माझी 10वी झालेली होती आणि एक एक्झाम द्यायची होती, ती नवऱ्याला चोरून दिली. नवऱ्याला सांगितलं नाही, नवरा तयारच झाला. मग आता फर्स्ट इयरला पास झाले, त्यावेळेस काहीतरी 75% मार्क पडले मला त्या पेपरमध्ये. आणि मी नवऱ्याला सांगितलं मी ऍडमिशन घेतलंय असं. नवऱ्याने बोलणं तयारच नव्हतं, आईच्या कानावरती
आई तयार होईल. लगभग 2 वर्ष माझे मिस्टर माझ्याशी बोलतच नव्हते. म्हणजे अगदी कट टू कट, म्हणजे घरामध्ये परकी लोक कसे दोन टोकाला राहतात तसे आम्ही त्या घरामध्ये राहायचो. पण मी स्वतःला फक्त एकच विचारायची, प्रेशर यायचं या सगळ्याचं, पण मी स्वतःला मी काही चुकीचं करत नाही. माझ्यामुळं म्हणजे गीतेचा एक आहे की तुमच्यामुळे दुसऱ्याचं नुकसान, कृष्ण काय म्हणतो की तुमच्यामुळे दुसऱ्यांचं नुकसान, तुमच्या एखादं खोटं तुम्ही बोलत असाल आणि दुसऱ्याचं नुकसान तुमचाच कुठं फायदा होणार नसेल तर मग एकदम खोटं चालतं. सो हे मी काही कुणाचं नुकसान करत नव्हते. मला शिकायचं होतं, मला आई वडिलांनी शिकू दिले नाही. पुन्हा मी प्रयत्न केले, पुन्हा वडिलांनी ते शिक्षणाचे दोर कापले. माझा विश्वास कोणावरतीच नव्हता म्हणून खोटं बोलून एक एक्झाम दिली. पण हे खोटं बोलणं किती दिवस चाललं असतं तर नसतं चाललं. 1 वर्ष मी चालवलं, त्याच्यानंतर मला ते कठीण गेलं असतं. म्हणून मग मी फर्स्ट इयरला नवऱ्याला सांगितलं, इथं पुन्हा प्रश्न कशाचा आला माहितीये का? पुन्हा प्रश्न आला पैशांचा. जे माझ्यानंतर 1800 रुपये फी होती, 1800 रुपये नवऱ्याने दिले, कारण तर शिकू द्यायचं नव्हतं ना. पुन्हा मग ते मायक्रॉनचे ज्वेलरी, सॉफ्टवेअर आणि त्याचे पैसे गोळा करून मी माझी फीस भरलेली मला आठवते. आणि मग फर्स्ट इयर झालं. म्हणजे बालपणातही शिक्षणासाठी स्ट्रगल करावं लागलं, ते काळजी विणावे लागले, अजून काही करावं लागलं आणि त्यातनं शिक्षण पूर्ण केलं. आताही शिक्षण पूर्ण करायचं होतं, त्यासाठी पुन्हा सॉफ्टवेअर जे काही स्किल, मेहंदी, रांगोळी, त्यातनं पुन्हा शिक्षणासाठी पैसे उभा केले. सो भारी पण एखाद्या व्यक्तीला कसं येतं, खरं तर हा रोडमॅप आहे मी म्हणेन. खूपच छान. पुढे त्याच्यानंतर मग ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं. पण ग्रॅज्युएशन कम्प्लीट करताना ही जे लहानपणीपासून स्वतःला सांगितलं पैसे कमवायचं, काहीच डोक्यात नव्हतं, फक्त पैसे कमवायचं. 2000 म्हणजे लग्नाच्या 9 वर्षानंतर मी ऍडमिशन घेतलं होतं एक एक्झाम देण्यासाठी. 9 वर्ष मी घरातच होते. याच पिरियडमध्ये माझा मुलगा झाला 2007 ला. मला म्हणजे माझ्या नावाचं स्पेलिंग JAY जया येत नव्हतं. म्हणजे इंग्रजी माझं फार बेकार बस. सो आमच्या एक इंग्लिश मिडियमची घराच्या शेजारी शाळा होती आणि किडा असतो ना की मुलं इंग्रजी माध्यमांमध्ये शिकवायची. मला नेहमी प्रश्न असायचा की मला मुलं जर इंग्रजी माध्यमांमध्ये शिकवायची तर मला काहीतरी यायला हवं ना त्यात, तर माझी मुलं कशी शिकणार? माझा मुलगा आय थिंक 4 महिन्याचा होता ज्यावेळेस मी तिथे ऍडमिशन घेतलं. काहीतरी त्यांनी माझ्याकडे 700 रुपये घेतले होते शिकवायचे आणि मग त्यांनी मला एसएस बीसॅच सीसॅच असं ते शिकवलं त्यांनी मला. काही येत नव्हतं. आणि मग तिथं मी बसून फिडिंग करायची क्लासमध्ये. लहान होतो माझा मुलगा, कशी सांभाळायची. पण काय जर शिकले असं तर थोडंफार स्पेलिंग बिलिंग मी तिथं ते शिकले. बट हे करेज म्हणावं लागेल. नॉर्मली सर्वसाधारण लोक गिव्हअप करतात आणि अशा परिस्थितीमध्ये बाळाला घेऊन हे शिकायचं. इथे भीती नाही का वाटली? कारण काय असतं की जेव्हा एक शिकत असतो आपल्याला जर ते येत नसेल, इंग्रजीचा आधीच आपल्या लोकांवर त्याचा प्रभाव आहे आणि इंग्रजी येत नाही म्हणजे तुम्ही काहीतरी ढगा काहीतरी मट्टा असं वाटतं आणि लोकांना वाटण्याच्या आधी आपल्यालाही स्वतःला वाटायला लागतं. मग असं वाटत असताना एवढं बाळ घेऊन म्हणजे ते इंग्रजीची भीती नव्हती? भीती तर होती ना, म्हणून तर ते इंग्रजी शिकायचं होतं. ती भीती कशी जाणार? म्हणजे कुठलीही गोष्ट तुम्हाला यायची असेल तर ती तुम्हाला शिकावी लागते. भीतीच्या पलीकडे जाऊन. हा, भीतीच्या पलीकडे जाऊन. म्हणजे माझं जसं स्टेज जे वाढलं ते मला स्टेजवरती असं फेफडं भरल्यासारखं असं थरथर हातपाय कापायचे, घाम फुटायचा, पडे गरम व्हायची, हे मी सहन केलं. पण मला तिथपर्यंत पोहोचायचं आणि मला बोलायचंय तर मला ह्याच परिस्थितीनंतर गेल्याशिवाय पर्याय नाही हे मला माहिती होतं. दुसरी गोष्ट, मी काहीही बोलले तर कोणी येऊन मला 2 थोबाडात मारणार नाही स्टेजवरती, हेही मला माहिती होतं. त्याच्यामुळे ती भीती जे दाबायचा मी प्रयत्न केला तो या पद्धतीने केला. इंग्रजी शिकले म्हणजे फक्त नावं वगैरे शिकले. इथे बरेच लोकांना असं वाटत असते की आता मी शाळेत जायचं का आणि शाळेत गेले लोक काय म्हणतील, हा विचार आला नाही का मनात त्यावेळेला? मी कधीच कोणाचा विचार करत नाही. मी फक्त माझ्या स्वप्नांचा विचार केला. खूप महत्वाचं वाक्य आहे. म्हणजे संघर्ष यशोगाथा आपण पाहतोय आणि या संघर्ष यशोगाथेमधलं जर तुम्ही नीट अभ्यास केला तर लक्षात येत आहे की जे बनायचं आहे ना, मला ते बनायचंच आहे ऍट एनी कॉस्ट. मला काय येतंय, लोक काय म्हणतायत याचा कधीही विचार नाही केला. आणि विचार केला नाही म्हणूनच LLB किंवा त्यानंतरचंही उच्च शिक्षण आणि त्यानंतरही आता सुरू असणार MBA पर्यंतचं शिक्षण. म्हणजे ही गोष्ट सर्वांसाठी खूप महत्वाची आहे असं मला वाटतं. की एक वाक्य तुमचं मला वाटतं की ऐकत असणाऱ्यांपैकी अनेक महिलांना, अनेक स्त्रियांना इन्स्पिरेशन देऊ शकतं.
सो कोणालाही कोणत्याही स्त्रीला स्वतःचं आयुष्य बदलण्याचा अधिकार आहे आणि तो ती स्त्री बदलू शकते. फक्त तिनं ते मनावरती घेतलं पाहिजे. लोकांचा विचार जर आपण करत राहिलो तर बरेचदा आपण त्या जागेवरतीच बसून राहतो. असं म्हटलं जातं ना, सबसे बडा लोक क्या कहेंगे लोक. सो लोक काय म्हणतील याचा तुम्ही विचार केला नाहीत आणि म्हणूनच आज तुम्ही या उंचीपर्यंत पोहोचू शकलात असं म्हणावं लागेल. तर जसं मी इंग्रजी शिकल्यानंतर ऍडमिशन घ्यायचं होतं, तर त्याच पिरियडमध्ये मी एक क्लास केला होता. खादीग्राम उद्योगचे काही क्लासेस येतात आणि तिथे मला कुकिंग शिकवलं, म्हणजे कुकिंगचे क्लासेस केले. आणि तिथे मग काही लोन्स मिळत होते खादीग्राम उद्योगतर्फे, तर मी ते लोन घेतलं. 3 लाखाच्या लोनला 1,35% सबसिडी वगैरे होते. आणि माझ्या इथनं फक्त मला एकटीलाच मिळालं. आणि ते लोन मिळाल्यानंतर व्यवसायात उतरायचं हा माझा हे ध्येय होतं की मला व्यवसाय करायचा. तर कुठला व्यवसाय? तर मी लगेच बँक माझ्या म्हणजे 10 वर्षाची जेव्हा जया होती तेव्हा पोहोचले की मला ट्रान्सपोर्ट लाईफ सुरू करायचा. मी एक गाडी घेतली, माझी 73 आजही माझ्या कलेक्शनमध्ये ती गाडी आहे. आणि मी तो 700 टेम्पो घेतला. धंदा माहिती नाही, काही माहिती नाही, गाडी घेतली आणि मग सगळ्यांना फोन करायला सुरुवात केली. मी गाडी घेतली, मला धंदा बघा ना कोणतरी. त्यावेळेस माझ्या व्यवसायाला पण घरातनं खरंच विरोध होता. माझ्या गाडीच्या खरेदीला म्हणजे 3 लाख रुपये लोन काढलेलं होतं. 3 लाख रुपयाची गाडी घेतली आणि त्याला खरेदीला 5,000 रुपये काय ते समथिंग लागत होते, टॅक्स वगैरे काय समथिंग होतं. नवऱ्याकडनं उसने मागितले होते. नवरा दर महिन्याला मला आठवण करून द्यायचं, मी तुला 5,000 रुपये दिले असायसाठी. आणि मग म्हणलं ठीक आहे देईन मी तुमची परत. पण मग तिथलं लिंक लागले. पण त्याच वेळेस आकाश गोंदवलेंनी मन अकॅडमी सुरू केली होती आणि मन अकॅडमीमध्ये त्यांचे बॅचेस मी करायचे. आकाश सरांचे बॅचेस करायचे. तर मग तिथे मी एक गोष्ट शिकली होते की एका बास्केटमध्ये सगळे अंडे ठेवायचे नाही, तर मग बास्केट तुटतो आणि मग तुमचं फार बट्टाबोळ होतो. तेव्हाच त्याच पिरियडमध्ये म्हणजे माझं शिक्षण, ट्रान्सपोर्ट व्यवसाय आणि माझ्या कपड्यांचा व्यवसाय मी एकत्र म्हणजे एक वर्षाचं अंतर होतं या सगळ्यामध्ये, पण मी ते सुरू केलं. माझा कपड्यांचा व्यवसाय पण मला काहीतरी करायचंच होतं आणि फार जिद्दी होती. मी पहिली होते आणि असं नाहीये की खूप लोक खूप विचार करून निर्णय घेतात. तुम्ही जर खूप विचार करून निर्णय घेत असाल ना तर तुम्ही आयुष्यात कधीच यशस्वी होऊ शकता. कारण तर नाही का तुमचा एक थॉट दुसऱ्या थॉटला क्रॉस करतो. बरोबर. थोड्याच दिवसानंतर तुम्हाला असं वाटतं की हा हे चुकू शकतो, असू शकतो. मी एवढा सगळा विचार करतो. मी निर्णय घेतला, कपड्यांचा निर्णय घेतला, गाडी घेतली, 2 महिने अंगावरती सांभाळली आणि 3ऱ्या महिन्यापासून कशी का होणार 10-15 हजार रुपये कमवायला. त्याच्यात मला 4-5 हप्ता पण असायचा. ते सगळे जाऊन एका 2-3 हजार रुपये मला शिल्लक राहायचे. 2-3 हजार रुपये काही न करणाऱ्या स्त्रीसाठी खूप मोठी अमाऊंट होती. खूप मोठी होती माझ्यासाठी, ती खूप मोठी अमाऊंट. 3,000 कमवायचे म्हणजे जो पेका महिन्याला ते आज जरी ती लहान अमाऊंट वाटत असली तरी ती माझी स्वकमाई होती आणि त्याचा मला प्रचंड आनंद होता. त्याच्यानंतर मी कपड्याचं दुकान सुरू केलं. कपड्याचं दुकान सुरू केल्यानंतर मग तिथेही माझं चांगलं अर्निंग सुरू होतं. म्हणजे 2 लाखावरती सुरू केलेला धंदा 1च वर्ष तो व्यवसाय टाकला. काही फॅमिली इश्यूज होते माझे, त्याच्यामुळे मला तो व्यवसाय बंद करावा लागला. पण 2 वर्षामध्ये मी तो 12 लाखावरती दिला. 12 लाख केले होते. ते मागे बोलत लोक 12चे 2 करतात. कस्टमरशी बोलण्याची टॅक्ट असते, ती माझी डेव्हलप झाली होती. आणि हे सगळं करताना म्हणजे काय असतं माहितीये का, तुम्हाला म्हणजे त्या काळामध्ये आकाश सर माझ्या लाईफमध्ये होते किंवा त्यांनी जे काही शिकवलं मला ते फार महत्वाचं आहे. कारण असा कोणीतरी गुरु असायला हवा जो तुम्हाला हे सगळं शिकवतो. मला आठवतं 2014 मध्ये हे जेव्हा सुरू केलं आणि 2015 फेब्रुवारी महिन्यामध्ये माझा व्यवसाय बंद झाला. व्यवसाय बंद झाल्यानंतर जे 12 लाख रुपये मातीमोल झाले, कारण ते रिकव्हरी नसते. कारण धंदा तुम्ही बंद केला तर तो शून्य होतो, त्याची काहीच रिकव्हरी नाही. खूप मानसिक दडपण, प्रेशर हे सगळं होतं. ग्रॅज्युएशन संपलं होतं आणि मला कुंभार सर म्हणून कॉलेजला होतं. तर त्या काळामध्ये ते मला म्हणाले की खूप छान बोलतेस, वकील व्हावंस अशी माझी इच्छा. सर असं नाहीये, पण म्हटलं सर माझा आणि वकिलीचा काय संबंध. म्हणजे शिक्षण कुठपर्यंत या प्रश्नाचं उत्तर फक्त ग्रॅज्युएशन असंच होतं, त्याच्या पलीकडे काहीच नव्हतं. त्या शिक्षणाला काही अर्थच नव्हता. आणि शिक्षण घेऊन काहीतरी करायचं असंही काही डोक्यात विचार नव्हतं, फक्त शिकायचं. आणि अगदी आजही मी तशीच आहे.
फक्त शिकायचं. म्हणजे माझ्यातला हा किडा कधीच मरत नाही. शिकायचं म्हणजे मला काहीही शिकायला आवडतं. पोरं काही घेऊन बसले की मी असतेच त्यांच्यासोबत. भले त्यांना ते 100च्या स्पीडनी कळतं, मला 30च्या स्पीडनी कळेल, पण मी मात्र ते करते. मला आजही ती आवड आहे. त्या काळामध्ये मग सर म्हणाले की नाही का, मी तुला एका शिक्षकांचा खरात सरांचा मला नंबर दिला आणि तू जा. सर नाही होई, 4 दिवस विचार केला, मिस्टरांना सांगितलं आणि मला त्यावेळेस 98% ग्रॅज्युएशनला मार्क होते. नवऱ्याला कॉन्फिडन्स आला होता, शिकतीये, करते, काहीतरी धडपड करते. आणि त्या काळामध्ये व्यवसाय सुरू केल्यामुळे काही पैसे यायला लागले होते. त्याच्यामुळे माझी घरातले थोडंसं स्टेटस थोडंसं वाढलेलं होतं. मला घरामध्ये प्रतिष्ठा किंवा माझ्या विचारांना थोडीशी मान्यता मिळायला लागली, व्हॅल्यू मिळायला लागली होती. त्यामुळे ते म्हणाले ठीक आहे, तुला शिकायचं. मग ते माझ्यासोबत नाशिकला आले. नाशिक युनिव्हर्सिटी होती आणि नाशिक युनिव्हर्सिटीमध्ये मला मायग्रेशन घ्यायचं होतं. नाशिक युनिव्हर्सिटीतनं मायग्रेशन नंतर सरांना भेटले आणि लॉला ऍडमिशन घेतलं. लॉला ऍडमिशन घेतलं. ज्या गोष्टीचा मला होता तिटका राहतो म्हणजे इंग्रजी, ती माझ्या पदरात तेव्हा पडली. आता ही इंग्रजी माझ्या पदरात पडल्यानंतर 6 विषय होते. फर्स्ट सेमिस्टर आकाश असतं आणि 6 सेमिस्टर. फर्स्ट सेमिस्टरला फक्त 1 विषय निघाला, 5 विषय फेल झाला. पण व्यवसाय चालू होता. त्याच कालावधीमध्ये माझा कपड्यांचा व्यवसाय चालू होता. सेकंड सेमिस्टरला 3 विषय निघाले आणि म्हणजे हे 6 विषयातले फक्त 3, 6 12 मध्ये 3 निघाले. 9 विषय जागेवरती राहिले. आता 9 विषय काढायचे होते. मग लावून झालं. पुन्हा विचारायला मला काय करायचं आपल्याला वकिली तर सोडून देऊ. असं 8 दिवस विचार केला. 9व्या दिवशी लढल्याशिवाय आयुष्यात काहीही मिळत नाही, त्यामुळे लढावंच लागणार आहे असं स्वतःला पुन्हा एकदा सांगितलं. सरांना जाऊन भेटले. सर मला काय म्हणाले, मला माहितीये तुझ्या मागे व्यवसाय आहे, तुझ्या मागे 2 मुलं आहेत आणि त्याच वेळेस मी राजकारणामध्ये सक्रिय झालेली होते. सो एवढं सगळं उपदत करते, मी तुला आयडिया देतो. तू युट्यूब वरती नाही का लेक्चर्स आहे, तुम्ही कॉलेजला नाही येणं होत ना. घरात सरांनी मला त्यांनी आयडिया दिली. म्हटलं ठीक आहे सर, युट्यूब वरती लेक्चर करते. कुठल्या युट्यूबवर, युट्यूब काय असतं ते 2014ला मला माहिती नव्हतं. म्हणजे अँड्रॉइड फोनच त्यावेळेला का आय थिंक त्याच वर्षी मी घेतला होता आणि ते अँग्री बर्डची गेम खेळण्यापलीकडं त्याचा काही उपयोग असतो हे काही मला माहिती नव्हतं. म्हणजे अगदी माझ्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअप देखील नव्हतं 2014ला. सो ते मला म्हणले हे असं असतं. माझ्या शिक्षकाने खऱ्याच सरांचं मी मनापासून आभार मानते. त्यांनी मला खूप शिकवलं की ज्याने असं करते तसं कुणीतरी असतं आपल्या लाईफमध्ये. त्यांनी मला ते गाईडलाईन दिलं तसं. मग मी लॉला सुरुवात केली. त्यातच मग 2 वर्ष होत आले होते. व्यवसाय बंद पडला कपड्यांचा. पण अंगातला किडा कधी निघाला, व्यवसाय होण्याचा किडा माझ्या अंगातला कधीच गेला. 2016 पर्यंत जवळपास माझ्याकडे 22 गाड्या होत्या. हा व्यवसाय 2010 मध्ये मी सुरू केला. तो 2014-15 पर्यंत माझ्याकडे जवळपास 22 गाड्या होत्या. 22 गाड्या झाल्या. मग कपड्याचा व्यवसाय बंद पडला होता. अंगातल्या किडे, व्यावसायिक व्हायचे, खूप पैसे कमवायचे. आणि असंच आकाश गंगवलीच्या लेक्चरला गेले होते आणि तिथं ते ड्रीम विचारत होते आणि म्हणे तुम्ही टार्गेट ठरवायचं. तर म्हटलं की या वर्षीचं माझं टार्गेट आहे की महिन्याला 10 लाख रुपये टर्नओव्हर होईल महिन्यात. आता त्यांना तिथे सांगितलं, आपण लेक्चरमध्ये कधी कधी आपण खूप हुरूपात बोलून जातो आणि तिथं हुरूपात अगदी बोलून गेले. तर घरी आल्यावरती प्रश्न, 22 गाड्या आहेत पण अगदी 6-7 लाखापर्यंत तो व्यवसाय जायचा आणि त्याचा खर्च वगैरे हप्ते काही शिल्लक राहायचं नाही. ते 20-25 हजार 50 हजार त्यावेळेस शिल्लक राहायचे. आता हे कर्ज असायचं. तर मग 22 गाड्या होत्या आणि मग 5-7 लाखापर्यंत तो धंदा द्यायचा. पण तिथे तर जाऊन मी सांगून आले ना की 10 लाख करायचं आहे वर्षाला. मग घरी आले आणि मग स्वतःशी मला आरशासमोर उभं राहून स्वतःशी बोलायला आवडतं. आरशासमोर आता करायचं काय. आणि मग माझ्या डोक्यात नाही का खूप दिवसांपासून नाही का एक व्यवसाय घोळ घालत होता. तो म्हणजे नाईट रायडरला बसेस चालवायचा. सो मी विचार केला की आपण हे सुरू करायचं. त्यावेळेस नवरा माझ्या फेवरमध्ये जवळजवळ आले होते. त्यांना माझे विचार पटायला लागले होते. कारण तर मी करून दाखवतो, स्वतःला प्रूव्ह केलं होतं. मग ते म्हटले ठीक आहे तुला करायचंय तर आपण करू. 1 महिना मी माझ्या स्कॉर्पिओ गाडीमध्ये घालवलं होतं. संपूर्ण 1 महिना. कारण तर रूट फाईंड करणं, त्यासोबत जे कलेक्शन घेणारे लोक आहेत ती, बसमध्ये जे तिकीट काढण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी बूथ लावणं, या सगळ्या गोष्टी मला त्यावेळेस करायच्या होत्या. आणि मग मी ते सगळं केलं.
1 महिन्याचा कालावधी मला त्यासाठी गेला आणि मग मी 2 बसेस खरेदी केल्या. बसेस खरेदी केल्यानंतर व्यवसायाचा अनुभव मला खरं तर बसेस पासून खूप चांगला आला. कारण तर गाड्या खरेदी केल्यानंतर अगोदर मला कमर्शियल गाड्यांना कधीच प्रॉब्लेम आलेला नव्हता. माझं फर्स्ट टाइम होता की मी बसेस खरेदी केलेल्या होत्या. लोनला इश्यू आले, त्यानंतर ते कसे तरी सॉर्ट आउट केले मी लोनचे इश्यू. तर एकाने म्हणजे ज्याने मला गाडी सेल केली होती, तर त्याने अगोदर मला म्हणजे दुसऱ्याला सेल केलेली होती, त्या माणसाने त्याच्यावर कर्ज काढलं, त्याच्या नावावरती गाडी सेल, पण त्याने पैसे दिले होते. मग याने गाडी ओढून आणली आणि त्याने जुनी आरसी मला दाखवून ती गाडी मला सेल केली. आणि त्यावेळेस मला म्हणजे जी टेक्निकली आता आपण लगेच चेक करू शकतो गाडी कोणाच्या नावात, तर तसं काही मला त्यावेळेस करताच नाही आलं, मला माहितच नव्हतं तिकडे. आणि काहीतरी 15-20 दिवसामध्ये ती गाडी ओढून गेली. आधी एकच गाडी राहिली, चांगला बूम मध्ये आलेला धंदा पुन्हा बॅक लागला. मग तो सगळा सॉर्ट आउट करून पुन्हा त्याने एक गाडी मला दुसरी विकली. ती पुन्हा मला 7-8 लाखांनी महाग लागली. पण आता पर्याय नव्हता, कारण मी व्यवसाय सुरू केलेला होता. अशा प्रॉब्लेम्स येतात व्यवसायामध्ये. आणि मग मी ती सुरू केली, पुन्हा चांगलं व्यवस्थित सुरू झालं ते सगळं. आय थिंक मी एप्रिल महिन्यामध्ये गाड्या घेतल्या होत्या बसेस. बॅडलक इतका खराब होता की नोव्हेंबर महिन्यामध्ये नोटाबंदी झाली. आणि मग ते पांढरे हत्ती मात्र माझा गळा चिरायला लागला. काहीच करता येईल, कारण तर कुणी त्या बसेस विकत घ्यायला तयार नव्हतं. मला त्या उभ्या जर केल्या मी जाग्यावरती तरी हप्ते चालू होते. दुसरी गोष्ट होती की जर मी व्यवसाय थांबवलं असता तर कुणी दुसरा त्या रूटला गाडी टाकू शकत होता, कारण मी सेट केलेलं रूट होता. खूप सगळे प्रश्न होते. आणि त्या ह्याच्यामध्ये मग मी त्या गाड्या चालू ठेवतो, म्हणजे विकली कमीत कमी एकदा तरी ती दिसावी. 500चे म्हणजे 2000चे सुट्टे मिळत नव्हते, खूप प्रश्न होते. आणि जवळपास हा प्रॉब्लेम 6 महिने प्रत्येक व्यावसायिकाने सहन केला असेल. पण माझा नवीनच व्यवसाय होता, अगदीच 4-5-6 महिन्याचा व्यवसाय होता. आणि 10 लाखाचा आकडा त्यांनी गाठला, क्रॉस पण केला. पण हा प्रॉब्लेम अनपेक्षित होता. आणि तो आल्यानंतर मग इथपासनं नोव्हेंबरपासनं ते मार्च पर्यंत जवळपास 5-6 महिने मी ते पांढरे हत्ती घरी पोचले. आणि त्या पांढऱ्या हत्ती घरी पोचल्यानंतर हप्ते चालू, म्हणजे जवळपास 2 लाख रुपये त्याला खर्च. म्हणजे ड्रायव्हर काढू शकत नव्हते, ड्रायव्हर काढला तर किन्नर काढला तर ते गाडी क्लीन करणार, खूप सगळे प्रॉब्लेम्स, खूप सगळे. आणि मग फायनली घरात पण क्लॅशेस सुरू झाले. त्याच्यामध्ये घरातही वादविवाद वाढले. आणि एक दिवस ह्या वादविवादात पर्याय नाही, कारण तर मी असं म्हणते की कर्ज झाल्यावरती कुत्र्याला किंमत मिळते, तुम्हाला किंमत कोणी देते. आणि मग अति हुशार मी म्हटलं आत्महत्या करावी. आणि मग काय तर आपला ऍक्सिडेंट असा दाखवावा की ऍक्सिडेंट झाला त्यावेळेस माझ्यावरती काहीतरी 1 कोटीचा मी इन्शुरन्स घेऊन ठेवलेला होता. आणि म्हटलं मग ते पैसे मिळतील, नाही आय थिंक 3 कोटीचं होतं. आणि म्हटलं पैसे मिळतील आणि मग ते पैसे ते कर्जामध्ये जातील, काही कोरोना राहतील, आपण मिळू तर मिळू, असं काहीतरी प्लॅन केला. आणि मी खरंच स्वतःच ऍक्सिडेंट करून. पण म्हणतात ना, परमेश्वर पण आमच्या सगळ्यांना अशी सुट्टी देत नाही. मी ज्या गाडीवाल्याला ठोकलं होतं, 2 व्हीलरवरती होते, माझ्या गाडी तर टोटल डॅमेज होती, म्हणजे तिला बघून मी जिवंत राहिले असेल असं कोणीच म्हणू शकत नाही. आणि जिला मी ज्या कारवाल्याला, रेड कलरची कार होती जिला मी ठोकली होती ना, तिचे 2 दरवाजे उघडत नव्हते, ती नसायची, इतकी भयानक ठोकले होते. प्लॅन असा होता की पूर्ण पिकअप होता, मी कारवाला ठोकणार होते, बॅक साईडने मी कंटेनर येताना बघत होते आणि कंटेनरला हेवी व्हेकल्सला सहसा ब्रेक लागत. पण भाऊचा ब्रेक असा कसा एकदम जाग्यावरती लागला, त्यांनी मला काही टच केलं नाही, कंटेनर जाग्यावर थांबला, मला हॉस्पिटलमध्ये नेलं. तर सुई टोचल्यावरती तरी पेन होईल, पूर्ण काळी निळी झालेली होती. सुई टोचल्यावरती तरी पेन होईल, पण मला कसलाही पेन झाला नाही, कसलाच पेन झाला. मग माझ्या एका जवळच्या मित्राचा मला फोन आला, काल मला कळलं तुझा ऍक्सिडेंट झाला म्हणून. म्हटलं हो, कशी आहेस तू? फोन ठेवला. पुन्हा 8-10 दिवसांनी मला कॉल केला, बरी आहेस का? हो म्हटलं, भेटशील का मला? तर एखाद्या महिलेने एखाद्या पुरुषाला भेटायचं म्हणजे जर अवघड असतं त्याच्या ऑफिसला, नाही ऑफिसला येत आहे, गाडी चालवता येते. मी गेले त्याच्या ऑफिसला जाऊन भेटले. तर मला म्हटला की किती पैसे कर्ज झालाय तुझ्यावर, म्हणजे तुझा ऍक्सिडेंट होणार नाही, तुझ्या ड्रायव्हिंग वरती माझा विश्वास आहे, ऍक्सिडेंट कसा चालतोय होता तसा. म्हटलं असं प्लॅन केलं. त्याला सांगितलं, जवळचा मित्र होता, त्याला सांगितलं.
किती कर्ज? म्हटलं 1 कोटीभर रुपये कर्ज आहे. म्हणलं ठीक आहे ना, मी देऊ का? जरा व्हायला सो तो म्हणता मी देतो तुला 1 कोटी रुपये. नको बाबा मला तुझे पैसे. मला म्हटलं असा काय विचार करते? ज्यावेळेस नाही का जेव्हा जेव्हा मी माझ्या आयुष्यात तुला पाहिलंय त्यावेळेस मी असा विचार केलाय की मी तुला आमच्या पुरुषांच्या रेंजमध्ये थोडीच तोड मी एक महिला पाहिली. कर्ज झालंय मग त्याच वेळेस काहीतरी मला त्याने विजय महिलाचं उदाहरण दिलं. 9,000 कोटी त्याचं कर्ज झालं, तो टेन्शन घेतो, तू कुठे 1 कोटीचं टेन्शन घेते, होईल की काहीतरी त्याच्यातनं मार्ग काढ किंवा मग आपण काहीतरी करू याच्यामध्ये. म्हटलं एक काम कर, माझ्याकडे काही पैसे घेऊन जातो आणि तुझे म्हणजे जवळपास मित्र परिवार माझा चांगला, तू पैसे मागतेस तर कोणी 10 लाख रुपये कर्ज वापर देतील काही शिल्की, पण विचार याच्यावर. आणि खडबड शब्द बोलला, पण हा माझा स्वाभिमान जपण्यासाठी किंवा कदाचित त्याला काळजी असेल माझी म्हणून तुम्हाला म्हणतात. तर एक गोष्ट लक्षात ठेव, कधीच कुणाला पैसे मागू नकोस. महिला आहेस म्हणून मित्र असतात तर मी म्हटलं असतं मित्रांना तू मदत म्हणजे घे तू कोणाची मदत, पण नाही का जर तू महिला म्हणून कुठल्या पुरुषाला मदत मागितलीस तर तो तुझा गैरफायदा, तर तू नाही का कधी कुणाला पैसे मागू नको. मला वाटतं तर मी तुला पैसे देतो, हवं तर 1 कोटी माझ्याकडनं घेऊन जा. त्याला मी म्हटलं नको, मी विचार करते असं करायचं आणि तुला फोन करतो सांग. पण म्हटलं मी सजेशन देऊ शकतो तुला की मित्रांकडनं पैसे घे, कदाचित तुलाही असं वाटू शकतो की करेल मला कोणीतरी मदत, पण ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव, महिलांसाठी उसने पैसे मागणं, व्यवसायात मदत मागणं महिलांसाठी सोपं नसतं. म्हणजे त्यांना वाटतं की ते फेवर करतायत तुमच्यावर. त्यामध्ये त्याचं मी ऐकलं. घरी आल्यानंतर मी दादाला फोन केला. दादाला म्हटलं तुला भेटायचं. ठीक आहे, तो मला म्हटला तुला काही मदत हवी आहे का? म्हटलं नाही, कारण तर मी नेहमी पहिल्यापासून असं मानत आले की नातेसंबंधामध्ये व्यवहार करू नये, तर नातेसंबंध खराब. मग मी त्याला म्हटलं की मला पैसे तर असा विषय. तर मग म्हटलं काय प्लॅन आहे? फायनान्शियल ऍडवायझर आहे. म्हटलं माझा विचार आहे की सगळी प्रॉपर्टी विकून टाक, कर्जात सुटसुटीत रिकामं व्हावं आणि मग बघू पुढे काय करता येईल. मग त्यावेळेस काही मुलांच्या नावाची एकटी होता, ज्वेलरी होती, जागा होती, माझं स्वतःचं राहतं घर होतं, माझ्या ज्या 22 गाड्या होत्या, इच अँड एव्हरीथिंग सेल. पुन्हा शून्यावरती माझी 73-72 गाडी, 52-92 गाडी आणि 744 गाडी, अशा 3 गाड्या ठेवून बाकी सगळं सेल केलं. बसेस सगळं सेल. मी ज्या घरामध्ये राहत होते त्या घर सुद्धा भाड्याने राहत होते. मी कुणाला कधीच मी सांगितलं नाही. त्याच्यानंतर मी सगळ्यांना सांगितलं, ज्यावेळेस मी पुन्हा ते घर खरेदी केल्यानंतर मी लोकांना सांगितलं मी असं काहीतरी केलं. तर तोपर्यंत मी कधीच कोणाला काही कळू दिलं नाही, कारण तर दुसऱ्यांच्या नजरेमध्ये सिंपत्ती वगैरे मला काही नव्हती. त्याच्यामुळे मी काय स्ट्रगल केलं त्या काळामध्ये. त्या कालखंडामध्ये जे काही त्या 4-5 वर्षात स्ट्रगल झालं मी कधीच कोणाला सांगितलं, शेअरिंग कुणाशी केलं नाही. कारण तर मग नाही का लोक तुमचा कॉन्फिडन्स घालवतात. जर तुम्ही तुमचं शेअरिंग काही करायला गेला ना तर समोरचा म्हणजे ज्याला शेंबड्याला शेंबूड पुसता येत नसेल ना तोही तुम्हाला अक्कल शिकवायला येतो. आणि मला एक गोष्ट विचारायची आहे की सुरुवातीलाच घरातून म्हणजे विरोध होता या सगळ्या गोष्टीला, एवढा मोठा सगळा उद्योग उभा केला, अगदी 22 गाड्या, म्हणजे इथपर्यंतची मजल होती. आता 1 कोटी रुपयांचं कर्ज झाल्यानंतर ते भागवण्यासाठी पुन्हा हे केलेला व्याप विकणं पुन्हा शून्यावरती आला. मग इथे नवऱ्याचा किंवा घरातल्यांचा पुन्हा विरोध झाला का, आणि झाला तर त्यातला कशी वाट काढली? विषय असा होता की माझ्या व्यवसायाला माझ्या घरच्यांचा विरोध तर होताच, पण त्यासोबत आणखी एक गोष्ट अशी होती की सासू सासऱ्यांना म्हणजे स्पेशल सासूबाईंना माझे मिस्टर स्वयंपाकात मला मदत करतात, ही गोष्ट अजिबात आवडत. त्यात मी राजकारणामध्ये होते, त्याच्यामुळे लग्नपत्रिका हे माझ्या नावाने यायची. मला खूप वेळेस त्यांनी बोलून दाखवलं की माझ्या मुलाची तुझ्यामुळे किंमत गेली, की म्हणजे माझ्या मुलाच्या नावासाठी लग्नपत्रिका घरात येत नाही इथपर्यंत ते. आणि हे मानसिक ताण यायचं आहे सगळ्याचं. म्हणजे मला एक टाइम असं वाटायचं की यश मिळवलं तर याने मला अचीव काय करता आलंय की मला या सगळ्यात त्रास होतो, मला तेच कळलं. कारण तर नातेसंबंध महत्वाचे असतात, कारण तर घरातल्या त्याच व्यक्तींसोबत तुम्हाला राहायचं असतं, त्यांच्यासोबतच तुमची सुखदुःख तुम्हाला शेअर करायचे असतात. पण ते तुमच्या विरोधात बोलायला लागले की मग घुसमटायला होतं, आणि मला ते घुसमटायला व्हायचं. कारण तर त्यांचं म्हणणं होतं की म्हणजे माझ्या मुलाची म्हणजे पुरुषाची किंमत ही जर बाहेर काम केली तरच असते, ती घरात काम केली तर त्याला किंमत नसते. ह्याच्या मी अगदीच विरोधात आहे. कारण तर किचन हे फक्त स्त्रीचं नसतं, ते दोघांचं असतं. मुलं दोघांची असतात, व्यवसाय दोघांचा असतो, प्रॉब्लेम दोघांचे असतात, पण किचन मात्र महिलांच्या माथ्यावरती थोपलं जातं.
किंवा घरातली कामं महिलांच्याच माथ्यावरती थोपली जातात आणि ते जर तिने तसं केलं नाही तर मग तिला नावं ठेवलं जातं किंवा मग ते उगाच टॉर्चर केलं जातं आणि त्यांना कदाचित त्यांना वाटत नसेल की ते टॉर्चर करतात, त्यांना असं वाटत नसेल की ही संस्कृती आहे. पण या संस्कृतीमध्ये जर मी 18-20 तास काम केलं खरं आणि 18-20 तास काम करताना एक माणूस कसं शक्य आहे की त्याने बाहेरचं बघावं, त्याने घरातलं बघावं, त्याने मुलांचं बघावं आणि याचा जो मानसिक तणाव माणसांवर येतो तो प्रचंड, मी म्हणजे हा तणाव मी माझ्या आयुष्यात खूप सहन केला आणि मला ते कधी कुणाला सांगता आलं नाही. आज इथे उभा राहून मी हे सांगतेय कारण तर हे सगळं करताना मी स्वतःला शांत ठेवते. मी कधीच कुणाला उत्तर दिलं, मी कधीच कुणाला काय सांगितलं कर्तृत्वानं उत्तर. हा, कारण तर उत्तर देणं म्हणजे घरात वाद निर्माण करणं आणि वाद मला निर्माण करायचे नव्हते. कारण तर मग मी काहीतरी उलट बोलणार, मी काय बसून खाते का आमकडून, मी जर असं काही उत्तर दिलं असतं तर निश्चित घरात वाद झाले असते आणि जर घरात वाद झाले असते तर त्याचा परिणाम मुलांवरती झाला असता, नवऱ्यावरती झाला असता, माझ्या कामावरती झाला असता. कारण तर तासभर तरी मला त्या प्रश्नांची सगळ्यांची उत्तर त्यांना द्यावी लागली असती आणि ते खरं खोटं अंकड त्यातनं बाहेर पडता आलं नसतं, पुढची वाटचाल. हो, खूप वेळ. कारण तर का सहसा महिला नाही का ती बरोबर आहे हे सिद्ध करण्यात किंवा बोलून दाखवण्यामध्ये जास्त वेळ वाया घालवतात आणि मग एक महत्वाची कामं बाजूला राहतात. हे फक्त महिलांच्या बाबतीत नाही तर हे प्रत्येक ठिकाणी ऍप्लिकेबल होतं असं मला वाटतं की तुम्ही वादविवादांमध्ये पडलात की तुमचा फोकस डायव्हर्ट झाला आणि तुम्ही ज्या डेस्टिनेशनच्या दिशेने निघालेला होतात ते हरवून बसतात. तुम्ही हे टाळलं, या पद्धतीनं पुन्हा फोकस्ड राहिलात, शांत राहिलात, म्हणजे प्रत्युत्तर जे दिलं ते शांत बसून शांत राहून आणि तेच फार गरजेचं होतं. मग कर्ज झाल्यानंतर कधी कधी त्या आठवणी त्रास देतात कारण तर आपलीच माणसं आपल्याला दुखवत असतात आणि मला ते शेअर करायला खरं तर नाही आवडत. कारण तर मग ते दुःखाच्या घटना आठवल्या की कुठंतरी मनामध्ये ती निगेटिव्हिटी येते पुन्हा एकदा. सो मी त्या गोष्टी कधीही आठवत नाही. पण बाकीच्यांनी कोणी सपोर्ट केला किंवा नाही केला पण मिस्टरांनी केला. ते मला एकच गोष्ट म्हणाले, म्हणजे आश्चर्य आहे की इतकं त्यांच्यामध्ये बदल झाला होता की जो नवरा मला शिकू नको म्हणून सांगत होते तेच मला माझ्या पडत्या काळामध्ये होईल काहीतरी असं म्हणून ते माझ्यासोबत उभं राहिलं. सगळं विकल्यानंतर सुद्धा माझ्यावरती जवळजवळ 46 लाखाचं कर्ज राहिलं होतं. मग त्यांनी जॉब सरेंडर केला तर त्यांनी VRS घेतला. VRS घेतल्यानंतर त्यांचे जे काही पैसे आले होते त्याच्यातनं कर्ज फेडलं. 2017ला हे सगळं झालं. बँक करप्ट होती, कुठलाही जॉब त्यांच्या हातात नव्हता, माझ्याकडे फक्त 3 गाड्या होत्या आणि मग एकदा बसून आम्ही नवरा बायकोने बोललो. मी त्यांना विचारलं की मग काय करायचं आता, तर ते मला म्हटले मी जॉब करू शकतो. म्हटलं किती हजाराची नोकरी मिळेल, म्हणजे 15-20 हजाराची. म्हणजे 15-20 हजारात माझे स्वप्न पूर्ण होते. कारण तर स्वप्न मोठी होती ना, खूप पैसे कमवायचे होते, लहानपणीच ठरलेलं होतं. मग म्हटले तू सांग, म्हणजे तुम्ही जर घर सांभाळणार असाल तर मी बघते काय करायचं. म्हणजे चालतंय की. आणि त्यानंतरची 2017 नंतरची जवळपास 3 वर्ष माझ्या नवऱ्याने खरंच किचन सांभाळलं. किचन, मुलं, म्हणजे माझ्या कपड्यांच्या इस्त्रीपासून ते सगळं त्यांनी पाहिलं. ज्यावेळेस व्यवसाय सुरू केला, म्हणजे मला पुन्हा स्टार्टअप करायचं होतं, पण पुन्हा मी त्याच जागेवरती येऊसपर्यंत मी त्यावेळेस माझे ट्रान्सपोर्ट लाईनचे काही मित्रपरिवार होता तर त्यांचं अकाउंटिंग पाहिलं. 10,000 रुपये महिन्याला ते लोक मला द्यायचे आणि मग त्यांचं म्हणजे डिझेल, ड्रायव्हरला ऍडव्हान्स किती दिलाय, कुठे काय, तर मग त्यांचं सगळं फिडिंग करायचं, महिन्याला त्यांचं बिलिंग वगैरे करायचं आणि मग त्यांना द्यायचं. त्यासाठी मला ते 10,000 रुपये, म्हणजे 3 ट्रान्सपोर्ट माझ्या मित्रांनी सगळं काम घेतलं होतं आणि ते 30,000 रुपये मला त्यावेळेस मिळायचे. मग ते बिलिंग करताना पुन्हा तोच विचार डोक्यामध्ये, एवढं बिलिंग जातं याचं, मी कुठं कमी पडते, मी पण त्याच लाईन मध्ये की, म्हणजे काहीतरी केलं पाहिजे. पुन्हा गाडी रुळावरती काहीतरी केलं पाहिजे. हा, मग चाला तिथनं मिळाल्यानंतर मग एकट्या बाईला जरा प्रॉब्लेम्स होतो, पुरुषांच्या नजरा फार वाईट. मग यांना म्हणजे माझ्या समोरची ढाल मी माझ्या नवऱ्याला तयार केली. ते माझ्यासोबत नेहमी असायचे. त्यांना मी एकच गोष्ट की बोला तिथे बोलू नका, काही करा, पण माझ्यासोबत तुम्ही माझ्यासोबत शेजारी दिसले पाहिजेत. बाकी काय लढायचं ते मी लढते, तुम्ही माझ्या शेजारी असलात की मग दुसऱ्यांना वाव मिळत नाही. एकटी जाणार तर वाव मिळणार लोकांना, तुम्ही माझ्यासोबत असणार तुम्हाला वाव मिळणार. मग ते माझ्यासोबत यायचे. मग पुन्हा एका कंपनीमध्ये काम शोधलं आणि त्यांनी मला 5 गाड्यांचं काम दिलं. 2018 पुन्हा स्टार्टअप मारलं, परत 5 गाड्या घेतल्या.
कर्ज काढली, सगळं सुरू झालं. पण कर्जाचं बर्डन खूप होतं. म्हणजे 2018 गाड्या सुरू केल्या आणि मॅक्सिमम 3 वर्षाचं कर्ज घेतो आपण कुठली गाडी खरेदी केली. त्याच्यात पुन्हा माझा बॅडलक आला, तो म्हणजे कोविड. आणि कोविड आल्यानंतर पुन्हा ते, पण असं वाटलं मला, पण कोविड माझ्या पथ्यावरती आलं. कोविडने माझ्या नवऱ्याला व्यावसायिक बनवलं. ते व्यवसाय करायला शिकले, कारण तर ड्रायव्हर नव्हते ना, त्यांना गाडी चालवायला येत होती. मग माझे ड्रायव्हर कोण? तर माझे मिस्टर. तर ते आणि जवळ 500 करेक्शन मी घ्यायची आणि मलाही सगळ्या गाड्या चालवता येत सुरू झालं. मग त्या पिरियडमध्ये त्यांनी तो व्यवसाय सुरू केल्यानंतर त्यांचाही व्यवसायावरती चांगला व्यवस्थित होल्ड 2020 मध्ये तयार झाला. व्यवसायामध्ये होल्ड सुरू झाल्यानंतर मग आम्ही गाड्यांचा व्यवसाय वाढवला, पूर्णपणे वाढला. म्हणजे 2020 पर्यंत, लॉकडाऊन पर्यंत तुम्ही एकटेच उद्योजक होता. आता तुम्ही दोघे मिळून उद्योजक. आणि मग त्यांनी सुरू केलं. 2022 पर्यंत माझे मिस्टर सुद्धा व्यवसायामध्ये पूर्णपणे समर्पित होते. पण आयुष्यामध्ये थेरी म्हणजे प्रत्येकाचा एक पॉइंट ऑफ व्ह्यू असतो. लोक पैशांसाठी कामं करतात, एन्जॉयमेंटसाठी कामं करतात. मला नेहमी असं वाटायचं की आरामात झोपून पैसा मिळाला. आता हा सबकॉन्शियस माइंड मध्ये अनेक वर्षांपासून चाललेलं होतं. म्हणजे मला माझ्या पद्धतीने एन्जॉय करतात, काम मी माझ्या हिशोबाने करत, मला जेव्हा करायचं ते. असं काम मिळतं का तुम्हाला? नाही मिळत. तुम्हाला कामं करावी लागतात, मग एन्जॉयमेंट, मग बाकीच्या गोष्टी असतात. पण माझ्या डोक्यात एकच केला की आराम करत काम, म्हणजे मला वाटेल तेव्हा मी काम करणार, नाही तर मला काम करायचं आणि पैसे काढायचे. मग काय करायचं? तर मी मिस्टरांना म्हणाले की नाही का, आपण एक काम करत, आपण नाही का मॅनेजर ठेवू. नवरा म्हटलं मॅनेजरला 20,000 रुपये दिवसपर्यंत मी काम करतो. म्हटलं मी एन्जॉय कोणासोबत करणार ना, एन्जॉय करायला कोण पाहिजे? तुम्ही पाहिजे माझ्यासोबत. किती काय एन्जॉय करणार आहे मी? मला म्हटलं ठीक आहे. मग आम्ही मॅनेजर ठेवलो. 2 वेळेस खडतर माणसं लागली आम्हाला, पण फायनली माझ्याकडे चांगली टीम तयार झाली, कारण ती मागितली होती. आता माझं कामाचं तुम्ही स्पीड बघा, तर माझे मॅनेजर किंवा जे सुपरवायझर आहेत ते सगळं काम पाहतात. मी बिलिंगचं काम कोणाला दिलेलं नाहीये. डिझेल माझं मी बघते, माझ्या सगळ्या गोष्टी माझं मी, पण मी माझ्या हिशोबाने माझ्या वेळेमध्ये मला जसं जमेल तशी मी कामं करते. मी म्हणजे कामं करायची आहेत आणि त्याला वेळच दिला पाहिजे, असं कधीच आजपर्यंत काम केलं नाही. आणि ह्या 4 वर्षाच्या पिरियडमध्ये तर नाही, मी जवळपास एक 4-5 वर्षापूर्वीच फायनान्शियल रिटायरमेंट आहे. म्हणजे मी पैशासाठी काम करत, मला काम करायचं आहे म्हणून मी काम करत. त्याच्या पलीकडे लॉकडाऊन नंतर जी परिस्थिती बदलली, त्यानंतर आज काय, आजची परिस्थिती काय आहे? आता म्हणजे आता मी मोठं घर घेतलं, गाड्या आहेत माझ्याकडे. एक प्रश्न असतो आणि खूप लोकांना एक प्रश्न असतो की किती पैसा असावा म्हणजे मी श्रीमंत. खरं तर ह्या गुटफटीमध्ये लोक अडकतात आणि आयुष्य संपवतात. मी मरायला आले हे शाश्वत सत्य आहे. मी मरणार आहे. कधी मरणार आहे? अंतिम सत्य आहे. मी मरणार आहे. मरण्याच्या अगोदर मला जगायचं आणि भरभरून जगायचं. एकच टार्गेट. अकाउंटला किती बॅलन्स आहे याने आयुष्यात फरक पडत नाही. माझं रिटायरमेंट सिक्युअर, माझ्या मुलांचं शिक्षण सिक्युअर, मला मोठं घर पाहिजे ते माझ्याकडे आहे, माझ्याकडे गाडी पाहिजे माझ्याकडे आहे, फिरण्यासाठी माझ्याकडे चांगले मित्र परिवार पाहिजे, चांगल्या विचारांचा पाहिजे तो माझ्याकडे आहे. याच्या पलीकडे आयुष्य काहीच नसतं. काय बँकचा बॅलन्स तुमचं आयुष्य डिसाईड करू शकत नाही. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर. म्हणजे खऱ्या अर्थानं आयुष्य आता जगायला सुरुवात केली. म्हणजे एक शेवटचा प्रश्न, फक्त कल्पना करून बघा की सुरुवातीला जर तुमच्या आयुष्यात हे फेल्युअर्स आले नसते, अगदी वडिलांकडे असल्यापासूनचा स्ट्रगल आला नसता, तर आज इथे असता नाही. कारण काय माहितीये का, वाईट घटना, वाईट गोष्टी आणि वाईट परिस्थिती तुम्हाला फार खंबीरपणे जगायला शिकवते. आणि ते तुम्ही घेता कसं यालाही फार महत्व आहे. म्हणजे 2017 ज्यावेळेस मी बँक करप्ट झाले त्यावेळेस मी छाती पिटणं हाही ऑप्शन होता, किंवा मी स्वतःला गमावणं किंवा कर्ज झालंय म्हणून एकमेकांना ब्लेम करणं. कारण तर काही कारणास्तव, म्हणजे माझ्यावरती 1.5 कोटीचं कर्ज हे काही कारणास्तव झालं होतं. मी त्या गोष्टीला ब्लेम करत बसले असते तर मी इथं नसते. मी सगळ्यात पहिलं मी माझ्या आयुष्यात एकच गोष्ट आणखी स्वतःला शिकवले, व्हॉट इज नेक्स्ट. झालं कर्ज झालं, आता काय? आता कितीही डोकंफोडी केली तर ते कर्ज फिटणार होतं का? ते मी प्रयत्न केले तर फिटणार होतं. किंवा मी जर XYZ व्यक्तीमुळे माझ्यावर ते कर्ज झालं, त्याला ब्लेम करत बसले असते तर माझं कर्ज फिटणार होतं का? नव्हतं. मी म्हटले व्हॉट इज नेक्स्ट. ठीक आहे, मी कधीही आयुष्यामध्ये जिथेही जाते, ज्याही स्टेजला असते त्यावेळेस मी स्वतःला विचारते, ठीक आहे झालं, आता व्हॉट इज नेक्स्ट.
आता काय तर केलेली चुकी तुम्ही निस्तरली पाहिजे. हाही वेळ जाईल. हा नाहीतर होतं काय तुम्ही तेच पकडून बसता आणि मग तुमचा खूप सगळा वेळ हा नाही का त्याच गोष्टींवरती वायाला जातो. म्हणजे भाजी मध्ये मीठ जास्त पडलं म्हणून ब्लेम. आता सपोज मी बाई चला माझ्या मिस्टरांनी भाजी बनवली आणि त्याच्यामध्ये मीठ जास्त पडलं, त्यांना बडबड करून ते मीठ नीट होणार आहे का? काही होणार. हा मी त्यांना आयडिया सांगू शकते, गरम पाणी टाका, थोडं शेंगदाण्याचं कूट टाका. भाजी रिपेअर करण्याचा विचार केला पाहिजे ना. मॅक्सिमम लोक नाही का प्रॉब्लेम्स वरती बोलतात. मी प्रॉब्लेम्स वरती बोलून पूर्णतः टाकते. मी आयुष्याकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन. मी अपयशांना घाबरत नाही. म्हणजे माझं LLB 3 वर्षाचा कोर्स मी 5 वर्षात पूर्ण केला. महत्वाचं हे नाहीये की मी 3 वर्षाचा कोर्स 5 वर्षात केला. महत्वाचं हे की मी आज वकील. अगदी बरोबर, ऍब्सोल्युटली राईट. काय माहितीये का प्रत्येक वेळेस नाही का काय मला जमतच नाहीये, मला चुकता. मग आपण चुकणाऱ्या लोकांना नावं ठेवतो, काय असं केलंय ते तसं केलंय. माझं असं म्हणणं आहे त्यांनी प्रयत्न केला हो ते तसं करण्याचा. त्याला कळालं म्हणजे बल्बाचा शोध लावताना किती वेळेस ते चुकले असतील. तेव्हा तर तुम्हाला ना घरामध्ये पुरणपोळीवरती कितीतरी वेळेस एक्सपेरिमेंट झाले, तेव्हा ती गोल व्यवस्थित न फुटणारी फुल फुगणारी मग बनली ना माझ्याकडनं. प्रयत्न न करणं मी म्हणते आयुष्यातला सगळ्यात मोठा दोष. आयुष्यामध्ये प्रयत्न करत राहायला पाहिजे. चुकणं अपयशी यशाची पहिली पायरी असते ही सगळ्यांना माहितीये. हे वाक्य सगळ्यांना पाठांतर नाही, पण आपण हे मानत नाही. अपयश आलं की माणसं खचतात, प्रयत्न करणं सोडतात आणि मी तसे. मला शेवटचा प्रश्न विचारायचा आहे की या संपूर्ण संघर्ष यशोगाथेमधून अनेक अप अँड डाऊन्स आले, त्याला फेस केलं, सगळं काही केलं. मला असं वाटतं की अनेक लोकांच्या आयुष्यात असे प्रश्न येत असतात. अनेकांना सेम अशा म्हणजे इश्यूज भेडसावत असतात. सो बऱ्यापैकी म्हणजे आज ऐकणारे जे काही आपल्याला पाहणारे श्रोते आहेत तर त्यांनाही त्यांच्या आयुष्यात असे प्रसंग आलेले असावे. बहुतांश महिलांना लग्नानंतर असे असंख्य प्रसंग, असंख्य त्यांचं आयुष्य बदलतं. तर ज्या कोणी महिला असतील किंवा ज्या कोणी अशी लोक असतील की बिझनेसमध्ये किंवा आयुष्यात असे काही चढ उतार आले, प्रॉब्लेम्स आले आणि बरेचदा गिव्हअप करावं असं वाटलं, तर ओव्हरऑल तुमच्या स्वतःच्या आजपर्यंतच्या अनुभवातून अशी ज्या काही महिला असतील, अशी जी काही लोक असतील जे कुठेतरी आता गिव्हअप करायच्या त्या मोडला असतील किंवा शिकायची इच्छा आहे पण शिकू शकत नाही, लग्नानंतरचं आयुष्य बदललं आहे, अशा या महिलांना, अशा या व्यक्तींना तुमचा संदेश काय असेल? खरं तर नाही का मानसिकच फार चुकीची आहे की नाही का काही संपलं. यशस्वी होण्याचा कुठलाही वेळ काळ वय नाही. तुम्ही कधीही कुठल्याही स्टेजला यशस्वी होऊ शकता. महत्वाचं काय आहे की तुम्ही गिव्हअप नाही केलं पाहिजे. तुम्ही तुमच्या चुकांमधून शिकलं पाहिजे, पुन्हा त्याची पुनरावृत्ती केली पाहिजे. सपोज तुम्ही सायकल चालवता आणि तुम्ही सायकल चालवताना पडला, तुम्ही सायकलच हातात घ्यायची नाही का? घ्यायची ना. लहान मुले ना ते किती वेळेस पडतं, पुन्हा उभं राहतं, पुन्हा चालायला शिकतं आणि ते पडत झडत उभा राहत ते पडायला लागतं. तसंच आयुष्य आहे. तुम्ही एखाद्या व्यवसायामध्ये यशस्वी होता, तुम्ही सारखे सारखे प्रयत्न करायला हवे. 100% तुम्ही त्याच्यात, कारण तर मागचा अनुभव तुमच्या पाठीशी असतो ना. ती चुकी तुम्ही पुन्हा करायची नाही, हा मागचा अनुभव तुम्हाला शिकवत असतो. पण जर तुम्ही ते तिथं सोडून दिले तर तो अनुभव तुमच्या काय कामाला येणार आहे? तो अनुभव कामाला आणला पाहिजे आणि तो अनुभव कामाला आणण्यासाठी पुन्हा प्रयत्न केले पाहिजे. सपोज मी लॉ करत होते आणि मी नापास झाले, मग मी सोडून दिलं असतं, तुम्ही वकील झाले नसते ना. मग मला कळालं मागच्या एक्झाम मध्ये मी काय चुकी केली होती, ती मी आता पुन्हा नाही केली पाहिजे किंवा मी एक्स्ट्रा काय एफर्ट्स घ्यायला हवेत ती परीक्षा पास आउट करण्यासाठी, आणि मग ती मी केले आणि मी यशस्वी झाले. दुसरी गोष्ट आहे की नाही का लोकांना नाही का शिकण्याची आवडच नाही. महिला वर्गांचा लग्न झालं की आयुष्य संपलं, हा एक विचित्र विचार त्यांच्या मनामध्ये. आणि हा बदलणं गरजेचं आहे की शिकता येतं की अगदी माझा मुलगा शिकतोय त्याच्यासोबत बसून मी इंग्लिश शिकू शकते, मी माझ्या मुलासोबत पुस्तक वाचू शकते. मला माझा म्हणजे छत्रपतींचं कर्तृत्व किती छान म्हणणारी आई ती जिजाऊ म्हणण्याचा कधी प्रयत्नच करत नाही. किंवा ती टीव्ही लावून बसते, टीव्ही वॉच करायचा तिला आणि मुलाला सांगते अभ्यास करा. तू कसा करेल अभ्यास? नाही करणार ना. आता माझ्या मुलांच्या आणि माझ्या एक्झाम सारख्याच असतात. त्यांना या असाइनमेंट असतात, मला या असाइनमेंट असतात, मला त्यांचं आपल्या अभ्यास करतात. किंवा नाही का विचार त्यांच्यामध्ये डेव्हलप होत असतो. नेहमी फायनान्स विषय बोलत असते. माझा मुलगा आहे ना म्हणजे काय त्याच्या डोक्यामध्ये आहे
किती छान विचार करतो तो आणि प्रत्येक गोष्टीमध्ये मला सपोर्ट करतो किंवा तो माझ्यातनं शिकण्याचा प्रयत्न करतो. मम्मी असं करायचंय ग मम्मी. आता तो वडिलांशी हे सगळं कधीच बोलत नाही, तो फक्त माझ्याशी बोलतो, कारण तर मी त्याच्या प्रवाहात आहे. पॅरेंटिंग मध्ये होतं काय माहितीये का, तुम्ही प्रवाहाच्या बाहेर पडता, तुम्ही थांबता आणि तुम्ही डक्क होता. आता जर तुम्ही म्हणत असाल की मोबाईल वापरू नकोस, तुम्ही वापरता, तुमच्या मुलांना म्हणण्याचा तुम्हाला अधिकार. तुम्ही रील पाहता, तुम्ही त्याला का नकार देताय? तुम्ही बदलण्याचा ज्यावेळेस बदलाव पाहिजे घरामध्ये, मुलगा हेल्दी पाहिजे, काम तुम्ही केलं पाहिजे. एकटा तो कसा करेल? ग्रुप पाहिजे ना काम करायला. किंवा पुस्तक वाचलं, माझ्या घरामध्ये जवळपास 750 पुस्तकांची लायब्ररी, मी वाचताना पाहते मग गप पुस्तकं घेऊन बसतो तो माझ्यासमोर. कसं आहे माहितीये का, हे करणं गरजेचं आहे. पॅरेंटिंग मध्ये असेल, आयुष्यामध्ये असेल, शिकणं फार गरजेचं. तशा लोकांच्या सानिध्यात राहणं गरजेचं आहे. होतं काय की खूप श्रीमंत माणूस आहे आणि तुम्ही राहणार त्याच्या सानिध्यात, बघा त्याचे विचार तुमच्यामध्ये उतरतात. त्याच्यामुळे अशी लोक निवडणं गरजेचं आहे. पॅरेंटिंग शिकणं म्हणजे मी म्हणते की पुढची पिढी घडवणं ही माझी वैयक्तिक जबाबदारी, असं प्रत्येक पॅरेंट्सनी, प्रत्येक शेजारच्याने, प्रत्येक नातेवाईकाने वागायला. जर ते तसे वागले ना तर लक्षात घ्या खूप चांगला समाज निर्माण होईल. म्हणजे आज तुम्ही म्हणाल खूप भ्रष्टाचार होतोय, तुम्ही हा डायलॉग मारा, किंवा हा नेता असा वागतोय किंवा तो शिक्षक कसा वागतोय. लक्षात ठेवा तुमची मुलं किंवा आपलीच पुढची पिढी पुन्हा हेच सर्कलमध्ये येणार आहे. उद्या हे शिक्षक होणार आहेत, हेच कलेक्टर होणार आहेत, हेच नेते होणार आहेत. मग तुम्ही शिकवा ना त्यांना त्यांनी काय नाही केलं पाहिजे. मग निश्चित पुढची पिढी चांगली घडेल. शिकत राहिलं पाहिजे प्रत्येक. म्हणजे बायका बघा, वांग्याची भाजी आहे ती बनवतात, एक पद्धत डेव्हलप करतात आणि शेवटपर्यंत खेचतात. मला वाटतं रोज वांग्याची भाजी वेगवेगळ्या पद्धतीने करून बघितली पाहिजे. हे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन आहे आणि मला वाटतं की प्रत्येकानं असा दृष्टिकोन ठेवायला हवा. खरं तर आजच्या या एपिसोडमध्ये आपण इथेच थांबणार आहोत. एक भारी व्यक्तिमत्व स्वतःचं आयुष्य भारी कसं बनलं त्याचा पूर्ण जर्नी आपण ऐकलेला आहे आणि खूप सुंदर मेसेजेस याच्यातनं आपल्याला मिळालेले आहेत. थोडंसं समराईज करतोय. असं म्हटलं जातं केल्यानं होतं आहे ते आधी केलेच पाहिजे. खऱ्या अर्थानं ॲडव्होकेट जया मोरे यांचं जर का आपण आयुष्य पाहिलं तर अनेक चढउतार, अनेक संघर्ष, अनेक प्रॉब्लेम, मला वाटतं की सर्वसाधारण प्रत्येकालाच ही अशा अडचणी, प्रॉब्लेम येत असतात. पण तो आतला जो किडा, आणि ज्या किड्याचा उल्लेख केला, शिकण्यासाठी आवश्यक असणारा जो किडा किंवा ती जी काही जिद्द होती, ती एक जिद्दच मला वाटतं की माणसाला आयुष्यात सफल बनवत असते. या समरीमध्ये जर पाहिलं तर त्यांनी ज्या वेळेला संकट आलेली होती, गाड्या विकलेल्या होत्या, तेव्हा सुद्धा त्या बिझनेसच्या वातावरणातून बाहेर नव्हत्या. त्यांनी सांगितले की आमचे जे काही फ्रेंड्स बनलेले ते ह्या ह्याच्यातले, तर ट्रान्सपोर्ट बिझनेसमध्ये असणाऱ्या इतरांचं अकाउंटिंग करण्याचं काम केलं. म्हणजे वातावरण तेच होतं, वातावरणाचा प्रभाव होत होता आणि त्या वातावरणामुळे खूप छान परिणाम ओव्हरऑल त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये झाला. शिकण्यासाठी संघर्ष करावा लागला, पण शिकत असताना नवरा सोडून नाही दिला, तर नवऱ्याला कसं जिंकायचं हेही त्यांनी त्याचबरोबर घेतलं. मुलांना कशा पद्धतीनं पॅरेंटिंग करायचं, मुलं कशी सांभाळायची, सासू सासरे जरी असतील तर त्यांना सोडून आपल्याला काही करायचं नाही, तर त्यांना घेऊन आपल्याला करायचं आहे. आणि ते शाब्दिक याच्यातून नाही तर स्वतःच्या कर्तृत्वातनं सिद्ध करून सर्व घरातल्या व्यक्तींसमोर तर त्यांनी स्वतःचा आदर्श निर्माण केला. आणि मला वाटतं की भारी पण उभीच कोणाला असंच मिळत नाही. भारी बनण्यासाठी भारी काहीतरी करावं लागतं, भारी दृष्टिकोन जपावा लागतो. आपण सुद्धा असाच जर का दृष्टिकोन आपल्या आयुष्याकडे बघण्याचा ठेवला तर मला वाटतं की प्रत्येक व्यक्तिमत्व आयुष्यात भारी बनू शकतं. खात्री आहे की या एपिसोड मधून तुम्हाला काही इन्स्पिरेशन्स मिळाले असतील तर जरूर कमेंट्स मध्ये कळवा. तुमच्यापैकी कोणाला जर का असं काही डिप्रेशन आलं असेल किंवा अशा काही अडचणी आल्या असतील तर जरूर तुम्ही ॲडव्होकेट जया मोरेंना संपर्क साधू शकता. त्याचबरोबर तुम्हाला जर का वाटत असेल की हा एपिसोड कोणाच्या तरी तुमच्या जवळच्या एखाद्या व्यक्तिमत्वाचं आयुष्य बदलू शकतो तर जरूर त्यांना शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा आणि जर व्हिडिओ आवडत असतील तर तुमच्या अडचणीमध्ये असणाऱ्या मित्रमैत्रिणींना जरूर पुढे फॉरवर्ड करत राहा. पुन्हा अशाच भारी व्यक्तिमत्वांना या चॅनलवरती आपण घेऊन येणार आहोत आणि नवीन नवीन अशी भारी व्यक्तिमत्व जे तुमचं आणि इतरांचं आयुष्य बदलायला मदत करतील अशा भारी व्यक्तिमत्वांना, भारी लोक या चॅनलवरती आपण आणणार आहोत आणि भेटत राहणार आहोत. सो पुढच्या एपिसोड पर्यंत तुम्हाला नमस्कार, धन्यवाद.